श्री गुरुचरित्र अध्याय 3. एका बाजूला साक्षात ब्रह्मांडाचा स्वामी भगवान विष्णू आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा अनन्य भक्त अमरीश राजा. पण जेव्हा एक महान ऋषी आपल्या क्रोधाने या भक्ताचा नाश करायला निघतात तेव्हा विष्णूंना आपले सिंहासन सोडून धावून यावे लागते. आज आपण जाणून घेणार आहोत भक्तीची ती ताकद जिने साक्षात भगवंतालाही भक्त पराधीन केले. ही कथा केवळ एका राजाची नाही, तर ती भक्तीच्या त्या परमोच्च शिखराची आहे जिथे देव आणि भक्त एकरूप होतात. मित्रांनो, श्री गुरुचरित्र हा ग्रंथ आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. यातील 3ऱ्या अध्यायातील ही कथा शब्दांत मांडताना आणि तिचे सखोल नियोजन करताना मी मनापासून खूप मेहनत घेतली आहे. प्रत्येक शब्दामागे एक श्रद्धा आणि भक्तीचा भाव आहे. तुमचा एक साधा लाईक माझ्यासाठी मोलाचा ठरेल. जर तुम्हाला ही मालिका आवडत असेल तर प्लीज माझ्या मेहनतीसाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमची श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कॉमेंटमध्ये आत्ताच हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि अशाच दिव्य कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. सिद्धमुनींच्या समोर हात जोडून बसलेला नामधारक अत्यंत व्याकुळ झाला होता. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती आणि मनात प्रश्नांचे काहूर माजले होते. मागील अध्यायात त्याने गुरुतत्वाचा महिमा ऐकला होता, पण आता त्याला या सृष्टीच्या चक्राबद्दल आणि भगवंताच्या विविध रूपांबद्दल जाणून घ्यायची ओढ लागली होती. तो अत्यंत नम्रपणे सिद्धमुनींना विचारू लागला, स्वामी, आपण मला गुरुमहिमा सांगितलात, माझे अज्ञान दूर केले, पण माझ्या मनात एक मोठी शंका आहे. आपण म्हणतो की भगवान विष्णू हे साक्षात जगतपती आहेत, ते सर्व शक्तिमान आहेत. मग अशा परमेश्वराला वारंवार पृथ्वीवर अवतार का घ्यावे लागतात? त्यांना मानवी रूपात येऊन दुःख, कष्ट आणि संघर्षाचा सामना का करावा लागतो? काय कारण होते की त्या निर्गुण निराकार परमात्म्याला सगुण रूपात येऊन भक्तांसाठी धावून जावे लागले? कृपया मला या रहस्याचा उलगडा करा. नामधारकाचा हा प्रश्न ऐकून सिद्धमुनींच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य उमटले. त्यांनी आपल्या शिष्याच्या डोक्यावर मायेने हात ठेवला आणि सांगायला सुरुवात केली, वत्सा, नामधारका, तुझा प्रश्न अत्यंत मार्मिक आहे. भगवंताचे अवतार हे केवळ लीला नसून ते धर्माच्या स्थापनेसाठी आणि भक्तांवरील प्रेमापोटी घेतलेले जन्म असतात. पण तुला हे माहीत आहे का की विष्णूंना जे 10 अवतार घ्यावे लागले त्यामागे एका महान ऋषींचा शाप आणि एका भक्ताची अढळ श्रद्धा कारणीभूत होती. ही कथा सुरू होते सूर्यवंशातील एका महान राजापासून, ज्याचे नाव होते अमरीश. राजा अमरीश हा नुसता राजा नव्हता, तर तो एक राजर्षी होता, ज्याच्याकडे राजवैभव होते, पण मन मात्र विष्णूंच्या चरणी अर्पण झालेले होते. तो सूर्यवंशातील नाभागाचा पुत्र होता. त्याच्या राज्यात प्रजा अत्यंत सुखी आणि समाधानी होती, पण राजाचे स्वतःचे जीवन अत्यंत साधे होते. तो मानत असे की हे सर्व राज्य, हे ऐश्वर्य भगवंताची ठेव आहे आणि आपण केवळ त्याचे सेवक आहोत. त्याच्या राजवाड्यात सतत विष्णू नामाचा गजर चालत असे. राजाने आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण भगवंताच्या भक्तीसाठी राखून ठेवला होता. हात कामात असले तरी त्याचे मन ओम नमो नारायणाय या मंत्रात रमलेले असायचे. अमरीश राजाने विष्णू प्रीत्यर्थ अनेक यज्ञ केले, दानधर्म केला, पण त्याचे सर्वात आवडते व्रत होते एकादशीचे व्रत. शास्त्रात सांगितले आहे की सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत हे सर्वश्रेष्ठ आहे. राजा अमरीश हे व्रत अत्यंत नियमांनी पाळत असे. तो केवळ उपवास करत नसे, तर त्या दिवशी तो पूर्णतः अंतर्बाह्य शुद्ध होऊन भगवंताच्या चिंतनात बुडून जात असे. एकादशीच्या दिवशी तो अन्नाचा स्पर्शही करत नसे. द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन घालून, दान देऊन मगच स्वतः पारणे म्हणजे व्रत सोडणे करत असे. हे त्याचे व्रत अविरतपणे वर्षानुवर्ष सुरू होते. राजा अंबरीश जेव्हा पहाटेच्या ब्राह्ममुहूर्तावर स्नानासाठी उठायचा तेव्हा त्याच्या अंतरात केवळ एकच ध्यास असायचा, तो म्हणजे श्रीहरींचे दर्शन. राजवैभवाचे मोहक पडदे त्याला कधीच आकर्षित करू शकले नाहीत. मध्यरात्री जेव्हा संपूर्ण राजधानी शांत असायची तेव्हा राजा आपल्या वैयक्तिक मंदिरात विष्णूंच्या मूर्तीसमोर बसून ध्यानस्थ व्हायचा. त्यावेळी त्याच्या भोवती एक वेगळेच वलय निर्माण व्हायचे. त्याच्या चेहऱ्यावरचे तेज हे केवळ सत्तेचे नव्हते, तर ते भक्तीच्या अग्नीतून तावून सुलाखून निघालेले सात्विक तेज होते. जेव्हा तो डोळे मिटून ध्यानाला बसायचा तेव्हा त्याला आपल्या आजूबाजूच्या जगाचे भान उरायचे नाही. साक्षात विष्णूंची ती चतुर्भुज मूर्ती त्याच्या हृदय मंदिरात प्रकट व्हायची. शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेले ते सावळ्या रंगाचे रूप पाहून राजाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागायचे. त्या अलौकिक शांततेत त्याला सृष्टीचे गुंजन ऐक यायचे. त्याला जाणीव व्हायची की हे शरीर, हे राज्य, हे सर्व नश्वर आहे. सत्य आहे ते केवळ भगवंताचे नाव.
तो विष्णूंना म्हणायचा की हे देवा, मला राज्याची अपेक्षा नाही, मला मोक्षाचीही इच्छा नाही, मला फक्त जन्मोजन्मी तुझ्या चरणांची सेवा लाभू दे. या अढळ श्रद्धेमुळेच साक्षात वैकुंठ नायक त्याच्यावर प्रसन्न होते. भक्तीची ही एकाग्रता पाहून देवतांनाही राजाचा हेवा वाटत असे. सिद्धमुनी पुढे सांगू लागले, अशा या परमभक्ताची परीक्षा पाहण्याचा प्रसंग जवळ आला. राजाने दर महिन्याप्रमाणे एकादशीचे व्रत धरले होते. यावेळी ते व्रत अधिक कठीण होते, कारण त्याने सलग 1 वर्षभर प्रत्येक एकादशीला निर्जला उपवास करण्याचा संकल्प केला होता. या संकल्पाची समाप्ती करण्याची वेळ आली होती. तो दिवस होता द्वादशीचा. शास्त्राप्रमाणे एकादशीचे पारणे हे द्वादशीच्या ठराविक वेळात म्हणजे घटिकेत करणे अत्यंत बंधनकारक असते. जर ती वेळ निघून गेली तर व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही आणि ते शास्त्रोक्त मानले जात नाही. राजाने पहाटेच उठून विष्णूंची पूजा केली, ब्राह्मणांना बोलावले आणि त्यांना भोजनासाठी सर्व तयारी पूर्ण केली. राजा अंबरीश अत्यंत आनंदी होता. आज त्याच्या वर्षभराच्या तपाची सांगता होणार होती. राजवाड्याचे अंगण सुशोभित केले गेले होते. मंगल वाद्य वाजत होती. सुगंधी फुलांचा दरवळ सगळीकडे पसरला होता. राजाने स्वतःच्या हाताने ब्राह्मणांच्या पानांची व्यवस्था पाहिली होती. तो मनोमन विष्णूंचे आभार मानत होता की त्यांनी हे व्रत निर्विघ्नपणे पूर्ण करण्याची शक्ती दिली. पण नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते. राजाने पारणे सोडण्यासाठी अन्नाचा घास घेण्याची तयारी केलीच होती, इतक्यात राजवाडाच्या प्रवेशद्वारावर एका तेजस्वी पण तितक्याच क्रोधित चेहऱ्याच्या ऋषींचे आगमन झाले. ते ऋषी दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात अत्री ऋषींचे पुत्र दुर्वास ऋषी होते. दुर्वास ऋषी हे त्यांच्या तपासाठी जितके प्रसिद्ध होते त्यापेक्षा जास्त ते त्यांच्या अतिशय शीघ्र कोपासाठी ओळखले जात असत. त्यांच्या शब्दाला त्रैलोक्यात कोणीही टाळू शकत नव्हते. दुर्वासांच्या आगमनाने राजवाड्यात एकच खळबळ उडाली. राजा अंबरीश त्वरित सिंहासनावरून उठला आणि पळत जाऊन ऋषींच्या चरणी नतमस्तक झाला. राजा अत्यंत नम्र स्वरात म्हणाला, हे महर्षी, माझे भाग्य थोर की आज माझ्या या तपाच्या समाप्तीच्या दिवशी आपले दर्शन झाले. आपण साक्षात शंकराचा अंश आहात. कृपया माझे आतिथ्य स्वीकारा आणि मला धन्य करा. आज द्वादशी आहे. मी आपल्याला भोजनाचे आमंत्रण देतो. आपण भोजन स्वीकारल्याशिवाय माझे हे व्रत पूर्ण होणार नाही. दुर्वास ऋषींनी राजाकडे आपल्या जळजळीत नजरेने त्यांनी पाहिले की राजाने सर्व तयारी केली आहे. दुर्वास ऋषी म्हणाले, ठीक आहे राजा, तुझे आमंत्रण मी स्वीकारतो. पण भोजनापूर्वी स्नान आणि नित्यकर्म करणे आवश्यक आहे. मी जवळच असलेल्या कालिंदी नदीवर जातो. तिथे स्नान करून परत येतो. तोपर्यंत तू माझी वाट पहा. माझ्या आल्याशिवाय तू अन्नाला स्पर्श करता कामा नये. राजाने हात जोडून संमती दिली. हो महाराज, मी आपली वाट पाहीन. आपण सुखाने जाऊन यावे. दुर्वास ऋषी नदीकडे निघून गेले. इकडे राजा अंबरीश त्यांची वाट पाहू लागला. पण वेळ कोणासाठीही थांबत नसते. द्वादशीची ती पवित्र घटिका हळूहळू संपत आली होती. सूर्य वर चढत होता. राजपुरोहित चिंतेत पडले. त्यांनी पंचांग पाहिले आणि राजाला सावध केले. महाराज, जर ही घटिका उलटली तर तुमचे वर्षभराचे तप व्यर्थ जाईल. शास्त्र सांगते की द्वादशीचे पारणे वेळेतच व्हायला हवे. ऋषी अजून का परतले नाहीत? राजाच्या मनात द्वंद्व सुरू झाले. एका बाजूला शास्त्र होते आणि दुसऱ्या बाजूला ऋषींना दिलेला शब्द. दुर्वास नदीवर मुद्दाम उशीर करत होते की काय अशी शंका कोणाच्याही मनात आली असती. पण राजा मात्र शांत होता. काळ पुढे सरकत होता आणि संकट अधिक गडद होत होते. जर ऋषींच्या आधी जेवला तर तो अतिथीचा अपमान ठरणार होता आणि जर वेळ निघून गेली तर व्रताचा भंग होणार होता. अशा पेचात राजा सापडला होता. सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, वत्सा, भक्ताच्या आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा त्याला धर्माच्या 2 मार्गांपैकी एक निवडणे कठीण जाते. राजा अंबरीश अशाच एका वळणावर उभा होता. त्याच्यासमोर उभ्या असलेल्या या संकटाने त्याला एका मोठ्या परीक्षेला सामोरे जाण्यास भाग पाडले होते. राजवाड्यातील सर्व मंत्री आणि पुरोहित आपापसात चर्चा करू लागले. प्रत्येकाचे मत वेगळे होते. काहींना वाटत होते की ऋषींच्या कोपापेक्षा व्रतभंग अधिक भयानक आहे, तर काहींना वाटत होते की दुर्वासांचा कोप साक्षात मृत्यूसारखा आहे. राजा मात्र स्थिर होता, पण त्याच्या अंतर्मनात विचारांचे काहूर माजले होते. तो विष्णूंचा धावा करत होता. हे श्रीहरी, तूच आता मला मार्ग दाखव. मी काय करावे जेणेकरून धर्माची मर्यादाही राखली जाईल आणि माझे व्रतही सुरक्षित राहील. घटिका आता संपायला केवळ काही मिनिटे शिल्लक होती. राजपुरोहितांनी निर्वाणीचा इशारा दिला. राजाने एक निर्णय घेण्याचे ठरवले. त्याने ब्राह्मणांकडे पाहिले आणि विचारले, असा कोणता मार्ग आहे जेणे मी अन्नाचा स्वीकार केल्यासारखेही होईल आणि ऋषींचा अपमानही होणार नाही? एका वृद्ध पंडिताने सुचवले,
महाराज, शास्त्रात असे सांगितले आहे की केवळ तुळशीचे तीर्थ प्राण करणे हे भोजनासारखेच मानले जाते, पण ते प्रत्यक्ष अन्न नसल्यामुळे त्याने ऋषींचा मानही राखला जाईल. आपण विष्णूंचे नामस्मरण करून केवळ तीर्थ घ्यावे. राजाने हे मान्य केले. त्याने मनोमन दुर्वासांची क्षमा मागितली आणि विष्णूंचे चरणामृत घेतले. त्याच क्षणी द्वादशीची घटिका पूर्ण झाली. राजाने आपले व्रत तांत्रिकदृष्ट्या वेळेत पूर्ण केले होते. पण त्याचवेळी नदीवरून स्नान आटोपून दुर्वास ऋषी राजवाड्याकडे परतत होते. त्यांच्या तपोबलाने त्यांना समजले की राजाने त्यांच्या आधी काहीतरी प्राण केले आहे. त्यांच्या क्रोधाचा पारा चढला. त्यांच्या डोळ्यातून अग्नीच्या ठिणग्या पडत होत्या. दुर्वास ऋषी राजवाड्यात शिरले आणि त्यांनी गर्जना केली, अंबरीशा, तू इतका गर्विष्ठ झालास? माझ्यासारख्या ऋषीला आमंत्रण देऊन मला न विचारता तू पारणे सोडलेस? हा केवळ माझा नाही तर संपूर्ण ऋषिकुळाचा अपमान आहे. तू तुझ्या सत्तेचा आणि संपत्तीच्या मदात आंधळा झाला आहेस. पण लक्षात ठेव, दुर्वासाचा कोप काय असतो हे तुला आज कळेल. राजा अंबरीश हात जोडून थरथरत कापत उभा होता. त्याने प्रामाणिकपणे आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, पण दुर्वास ऋषी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. क्रोध अनावर झाला होता. त्यांनी आपल्या जटेतून एक केस उपडला आणि तो जमिनीवर आदळला. संपूर्ण राजवाडा हादरला. त्या जटेतून एक महाभयंकर शक्ती निर्माण झाली. राजा पारणे सोडायला तयारच असतो इतक्यात तिथे अशा एका ऋषींचे आगमन होते ज्यांच्या नावानेच संपूर्ण त्रैलोक्य थरथर कापते. कोण होते ते ऋषी? दुर्वासांच्या या क्रोधातून राजा वाचेल का? जाणून घेऊया पुढे. दुर्वास ऋषींचा तो तेजस्वी आणि तितकाच उग्र देह पाहून राजवाड्यातील उपस्थित सर्वजण भयचकित झाले होते. त्यांच्या हातातील कमंडलू, कपाळावरचे जळजळीत भस्म आणि त्यांच्या डोळ्यात असणारा तेजस्पुंजपण, रागिष्ठ भाव पाहून वातावरण एकदम गंभीर झाले. राजा अंबरीश मात्र आपल्या भक्तीच्या बळावर अत्यंत शांत आणि संयमित होता. त्याने ऋषींच्या चरणांवर लोटांगण घातले आणि म्हणाला, हे महामुने, आपले आगमन यावेळी होणे हे माझ्या पूर्व पुण्याईचे फळ आहे. आज माझ्या एकादशी व्रताची सांगता आहे आणि अशा मंगल समयी साक्षात आपल्यासारख्या महान तपस्वींचे पाऊल माझ्या अंगणात पडले. यापेक्षा मोठा आनंद कोणता असू शकतो? मी आपल्याला नम्र विनंती करतो की आपण आजचे भोजन येथेच स्वीकारावे आणि मला कृतार्थ करावे. दुर्वास ऋषींनी आपले डोळे किलकिले करून राजाकडे पाहिले. त्यांच्या स्वरात एक प्रकारची अधिकारवाणी होती. ते म्हणाले, राजन, तुझे आमंत्रण मला मान्य आहे. एक विष्णू भक्त म्हणून तुझी ख्याती मी ऐकली आहे, म्हणूनच मी तुझे आतिथ्य स्वीकारायला तयार आहे. पण भोजनाचा एक नियम आहे, तो तुला ठाऊकच असेल. मी अद्याप माझे माध्यान्ह स्नान आणि नित्यकर्म उरकलेले नाही. शौचाचार आणि स्नानाशिवाय मी अन्नाला स्पर्श करत नाही. मी जवळच वाहणाऱ्या कालिंदी नदीच्या पात्रात स्नान करण्यासाठी जातो. माझी पूजा आणि ध्यान पूर्ण झाले की मी परत येईन. तोपर्यंत तू अन्नाला हात लावू नकोस. माझ्या प्रसादाशिवाय तुझे हे पारणे पूर्ण होणार नाही, हे ध्यानात ठेव. राजाने अत्यंत नम्रतेने मान डोकावली आणि म्हणाला, जी आज्ञा महाराज, मी आपली मनोभावे वाट पाहीन. आपल्या स्वागतासाठी सर्व पंचपक्वाने तयार राहतील. आपण शांतपणे स्नान उरकून यावे. ऋषी दुर्वास आपल्या शिष्यांसह कालिंदी नदीच्या दिशेने चालू लागले. त्यांच्या जाण्याकडे पाहताना राजाच्या मनात एकीकडे समाधान होते की एका थोर ऋषींचे आशीर्वाद लाभणार आहेत, पण दुसरीकडे एक अनामिक भीती दाटून आली होती. राजवाड्यात भोजनाची तयारी अंतिम टप्प्यात आली होती. सुगंधी उदबत्त्यांचा धूर वातावरणात दरवळत होता. सोन्या चांदीच्या ताटात नानाविध पक्वारे सजवली जात होती. पण या आनंदाच्या वातावरणात राजपुरोहितांच्या चेहऱ्यावर मात्र काळजीत भर पडली होती. त्यांनी आपल्या हातातील घटिका पात्र म्हणजे वेळ मोजण्याचे साधन पाहिले आणि त्यांच्या कपाळावर आट्या पडल्या. राजपुरोहित घाईघाईने राजाकडे आले आणि अत्यंत चिंतेच्या सुरात म्हणाले, महाराज, एक मोठे संकट उभे राहिले आहे. आपण दुर्वास ऋषींना भोजनाचे आमंत्रण दिले हे उत्तम झाले, पण शास्त्र सांगते की एकादशीच्या व्रताचे पारणे हे द्वादशीच्या ठराविक वेळेतच व्हायला हवे. जर ती वेळ निघून गेली तर आपल्या वर्षभराच्या तपाचे फळ आपल्याला मिळणार नाही. इतकेच नाही तर ते शास्त्रोक्त पद्धतीने व्रतभंग मानला जाईल. आणि आता आपल्या हातात केवळ काही मोजक्याच घटिका उरल्या आहेत. जर या वेळात आपण काहीही प्राशन केले नाही तर आपले व्रत व्यर्थ ठरेल. राजा अंबरीश थोडे विचारात पडले. त्यांनी विचारले, पुरोहितजी, ऋषींना स्नान करून परत यायला किती वेळ लागेल असे आपल्याला वाटते? पुरोहितांनी उत्तर दिले, महाराज, दुर्वास ऋषींच्या तपाचा आवाका मोठा आहे. त्यांचे स्नान आणि नित्यकर्म कधी संपेल हे सांगणे कठीण आहे. पण सूर्याची स्थिती सांगते आहे की द्वादशीची वेळ वेगाने संपत चालली आहे.
आपण एका मोठ्या धर्मसंकटात सापडला आहात. कालिंदी नदीच्या तीरावर दुर्वास ऋषी पोहोचले होते. त्यांनी नदीच्या पात्रात पाऊल ठेवले. पण त्यांच्या मनात एक वेगळीच लीला सुरू होती. त्यांना राजाच्या धैर्याची आणि भक्तीची परीक्षा घ्यायची होती. त्यांनी जाणून बुजून आपले नित्यकर्म लांबवण्यास सुरुवात केली. ते संथपणे स्नान करू लागले, मंत्रोच्चार करू लागले आणि त्यानंतर ध्यान लावून बसले. त्यांना ठाऊक होते की राजा तिकडे वेळ संपत आल्यामुळे कासावीस होत असेल. दुर्वासांच्या स्वभावात जो क्रोध होता, त्या क्रोधाला आज राजाच्या भक्तीने एक प्रकारचे आव्हान दिले होते. राजवाड्यात मात्र आता खऱ्या अर्थाने तणाव निर्माण झाला होता. राजा अंबरीश सतत खिडकीतून नदीच्या दिशेने पाहत होता. सूर्याची प्रखरता वाढत होती, ज्याचा अर्थ असा होता की द्वादशीची वेळ संपायला आता फारच थोडा अवकाश उरला आहे. राजपुरोहित पुन्हा एकदा आले आणि त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला. महाराज, आता वेळ अजिबात शिल्लक नाही. जर आपण आता पारणे सोडले नाही तर आपल्या व्रताचा लोप होईल. पण जर आपण ऋषींच्या आधी भोजन केले तर त्यांच्यासारख्या तापट ऋषींचा तो घोर अपमान ठरेल. अतिथी देवो भव हे आपले संस्कार आहेत आणि त्यातही दुर्वास ऋषी म्हणजे साक्षात अग्नीचा अवतार. जर ते कोपले तर आपल्या संपूर्ण राज्याचंच भस्म करून टाकतील. काय करावे हे आता आपणच ठरवावे. या क्षणी राजा अंबरीश एका अशा मानसिक अवस्थेत पोहोचला जिथे त्याला बाह्य जगाचे भान उरले नाही. त्याने आपले डोळे मिटले आणि अंतर्मनात भगवान विष्णूंच्या दिव्य रूपाचे चिंतन करू लागला. त्याच्या मनात विचारांचे वादळ शमले आणि एक खोल शांतता पसरली. राजा मनातल्या मनात ईश्वराशी संवाद साधू लागला. हे प्रभू, हे विष्णुराया, आज तू माझी कशी परीक्षा घेत आहेस? एका बाजूला तुझे व्रत आहे, ज्याचे पालन करणे माझा धर्म आहे. तुझ्या चरणी मी हे वर्षभराचे तप अर्पण केले आहे. जर मी वेळ पाळली नाही तर माझ्या भक्तीत काहीतरी उणीव राहिली असे मानले जाईल. पण जर दुसऱ्या बाजूला तुझ्याच रूपाने माझ्या दारात आलेल्या ऋषींचा मान राखणेही माझाच धर्म आहे. जर मी त्यांना सोडून भोजन केले तर मी एक अधर्मी राजा ठरेन. आणि जर मी जेवलो नाही तर तुझे व्रत मोडले जाईल. हे देवा, मला अशा मार्गावर ने जिथे भक्तीचा विजय होईल आणि कोणाचा अपमानही होणार नाही. मला राज्य गेले तरी चालेल, प्राणाची आहुती द्यावी लागली तरी चालेल, पण तुझ्या धर्माची मर्यादा भंग पाऊ देऊ नकोस. राजाच्या डोळ्यांतून 2 थेंब अश्रू ओघळले. त्या थेंबांमध्ये केवळ दुःख नव्हते, तर ती भगवंतापती असलेली पूर्ण शरणारणागती होती. त्याला जाणीव झाली की जेव्हा माणूस स्वतःचे सर्वस्व देवावर सोपवतो तेव्हा देवच त्याला रस्ता दाखवतो. त्याच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज पसरले. भीतीची जागा आता एका अढळ विश्वासाने घेतली होती. त्याला समजले की हा संघर्ष अन्नाचा किंवा वेळेचा नाही, तर हा संघर्ष अहंकाराचा आणि निष्ठेचा आहे. राजाची ही अवस्था पाहून तिथे उपस्थित असलेले सर्व सभासद आणि ब्राह्मण थक्क झाले. राजाने डोळे उघडले आणि पुरोहिताकडे पाहिले. त्याच्या आवाजात आता एक प्रकारची स्थिरता होती. त्याने विचारले, पुरोहितजी, यावर कोणताही मधला मार्ग नाही का? असा एखादा उपाय ज्यामुळे माझे व्रतही पूर्ण होईल आणि ऋषींचा अतिथी धर्मही पाळला जाईल? ब्राह्मणांनी आपापसात चर्चा सुरू केली. शास्त्र पुराणांचे दाखले दिले गेले. अनेक मते मांडली गेली. अखेर एका ज्ञानी पंडिताने सुचवले, महाराज, शास्त्रात असे विधान आहे की अपाप प्राशन न भुक्तमस्यात, म्हणजे केवळ पाण्याचे किंवा तुळशीच्या तीर्थाचे प्राशन करणेही भोजनासारखेच मानले जाते, परंतु ते प्रत्यक्ष अन्न नसल्यामुळे त्याने भोजनाचा दोष लागत नाही. जर आपण केवळ तीर्थप्राशन केले तर तांत्रिकदृष्ट्या आपण आपले व्रत वेळेत पूर्ण करू शकाल आणि प्रत्यक्ष अन्न ग्रहण न केल्यामुळे आपण ऋषींच्या आधी भोजन केल्याचा दोषही आपल्यावर येणार नाही. हा एकच मार्ग सध्या आपल्यासमोर दिसत आहे. राजा अंबरीशाला हा सल्ला योग्य वाटला. त्याने पुन्हा एकदा विष्णूंचे स्मरण केले. त्याने हात जोडून विनवणी केली, हे ईश्वरा, मी हे तीर्थ केवळ तुझ्या आज्ञेचे आणि व्रताचे पालन करण्यासाठी घेत आहे. यात माझा कोणताही वैयक्तिक स्वार्थ किंवा ऋषींचा अपमान करण्याचा हेतू नाही. तू सर्वसाक्षी आहेस. तू माझे मन जाणतोस. राजाने अत्यंत सावधगिरीने आणि भक्तिभावाने भगवान विष्णूंचे चरणामृत घेतले आणि तुळशीचे एक पान प्राशन केले. त्या क्षणी द्वादशीची घटिका पूर्ण झाली. राजाने मोठ्या श्रद्धेने आपले पारणे पूर्ण केले होते. त्याला वाटले की आता संकट टळले आहे. तो आता ऋषींच्या आगमनाची वाट पाहण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला. पण तिकडे कालिंदी नदीच्या पात्रात उभे असलेले दुर्वास ऋषींना आपल्या दिव्य दृष्टीने ही सर्व घटना समजली. त्यांना समजले की अंबरीशाने काहीतरी प्राशन केले आहे. ऋषींचा क्रोध अनावर झाला. त्यांना वाटले की एका क्षुद्र मानवाने, एका राजाने आपल्या तपस्वीपणाचा अपमान केला आहे.
काय, या राजाची इतकी हिंमत की याने माझ्यासारख्या ऋषीला वाट पाहायला लावून स्वतः आधी काहीतरी घेतले? दुर्वासांचे डोळे रागाने लाल झाले. त्यांच्या जटांमधून जणू विजा चमकाव्यात तसे तेज बाहेर पडू लागले. त्यांनी स्नानाचे पाणी तांब्यात घेतले आणि झपाझपा राजमहालाच्या दिशेने चालू लागले. प्रत्येक पावलाबरोबर जमीन थरथरत होती. निसर्गही त्यांच्या कोपाने भयभीत झाला होता. राजमहालात शिरताना दुर्वास ऋषींचा अवतार एखाद्या प्रलयंकारी शिवासारखा दिसत होता. त्यांनी राजमहालाच्या मुख्य सभेत प्रवेश केला. राजा अंबरीश त्यांना पाहताच पुन्हा त्यांच्या चरणी वाकण्यासाठी पुढे सरसावला, पण ऋषींनी त्याला लांबूनच थांबवले. थांब अधर्मी राजा, माझ्याजवळ येऊ नको. त्यांची गर्जना संपूर्ण महालात प्रतिध्वनित झाली. भिंतींवरील चित्रे हलली आणि दिवे विझले. राजा अंबरीश शांतपणे हात जोडून उभा राहिला. महाराज, माझ्याकडून काय चूक झाली? आपण इतके संतप्त का आहात? राजाने अत्यंत नम्रपणे विचारले. दुर्वास ऋषी ओरडले, तू मला विचारतोयस तुझी चूक काय? तू मला भोजनाचे आमंत्रण दिले आणि मी नदीवर असताना तू स्वतः काहीतरी प्राशन करून तुझे व्रत पूर्ण केलेस. हा माझा अपमान नाही का? तू स्वतःला मोठा विष्णुभक्त समजतोस ना, पण आज तुझा हा अभिमान मी मातीत मिळवेन. तू एका ब्राह्मणाला, एका ऋषीला तुच्छ लेखत आहेस. तुला वाटले की मला काही समजणार नाही, पण लक्षात ठेव, दुर्वासाच्या नजरेतून काहीही सुटत नाही. तू केवळ एक राजा आहेस आणि मी या ब्रह्मांडातील शक्तींचा स्वामी आहे. तुझ्या या उद्धटपणाची शिक्षा तुला आत्ताच मिळेल. राजाने पुन्हा एकदा समजवण्याचा प्रयत्न केला की त्याने केवळ तीर्थ घेतले आहे आणि तेही केवळ व्रताची मर्यादा राखण्यासाठी. पण दुर्वास ऋषी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांचा अहंकाराचा पारा चढला होता. त्यांनी आपल्या एका जटेला हात घातला आणि ती रागाने हुपटली. दुर्वास ऋषींच्या संतापाने संपूर्ण सभाखंड जणू हादरून गेला होता. त्यांच्या हातातील कमंडलूतील पाणी जमिनीवर सांडले आणि त्यांच्या कपाळावरच्या शिरा क्रोधाने तडतडू लागल्या. अरे ओ गर्विष्ठ राजा अंबरीशा, तू स्वतःला विष्णूचा परमभक्त म्हणवतोस आणि एका अतिथीचा, एका ब्राह्मणाचा असा घोर अपमान करतोस? तू माझी साधी प्रतीक्षा करू शकला नाहीस? माझ्या स्नानाहून परत येण्याआधीच तू काहीतरी प्राशन करून स्वतःचे पारणे सोडले? हा तुझा उर्मटपणा आज तुला खूप महागात पडेल. दुर्वासांची वाणी एखाद्या विजांच्या कडकडाटासारखी भासत होती. राजा अंबरीश अत्यंत नम्रपणे हात जोडून उभा होता. त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता, पण भीती नव्हती. तो म्हणाला, हे महर्षी, मला क्षमा करा. माझा उद्देश आपला अपमान करण्याचा अजिबात नव्हता. द्वादशीची घटिका संपत आली होती आणि शास्त्राप्रमाणे व्रत पूर्ण करण्यासाठी काहीतरी प्राशन करणे अनिवार्य होते. म्हणूनच केवळ तीर्थाचे प्राशन केले, अन्न ग्रहण केले नाही. कृपया शांत व्हा. पण दुर्वास ऋषींचे समाधान झाले नाही. त्यांच्यामध्ये राजाने स्वतःची बुद्धी वापरून ऋषींच्या अधिकारावर गदा आणली होती. चुप बस. तुझे हे शास्त्रज्ञान मला शिकवू नकोस. तू माझ्या शब्दापेक्षा त्या घटिकेला जास्त महत्त्व दिलेस. याचा अर्थ तुला तुझ्या तपाचा आणि सत्तेचा अहंकार झाला आहे. जो अतिथीची अवहेलना करतो त्याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. असे म्हणत दुर्वास ऋषींनी आपल्या जटेचा एक भाग रागाने उपटला. त्यांच्या त्या जटेतून प्रचंड धूर निघू लागला आणि बघता बघता त्या धुराचे रूपांतर एका महाभयंकर आकृतीत झाले. तिचे नाव होते कृत्या. कृत्या ही साक्षात मृत्यूचे रूप होती. तिचा वर्ण कोळशासारखा काळा होता. तिचे केस विखुरलेले आणि पेटलेले अग्नीसारखे लाल होते. तिचे डोळे रक्तासारखे लाल आणि जीभ लांबवर लोंबकळत होती. तिच्या हातात एक जळती तलवार होती आणि तिच्या प्रत्येक श्वासातून अग्नीच्या ज्वाला बाहेर पडत होत्या. दुर्वास ऋषींनी कृत्येकडे पाहिले आणि आदेश दिला, जा कृत्ये, या अधर्मी आणि गर्विष्ठ राजाचा आत्ताच्या आत्ता नाश कर. याला जाळून भस्म करून टाक, जेणेकरून भविष्यात कोणताही राजा एका ऋषीचा अपमान करण्याचे धाडस करणार नाही. दुर्वासांचा हा आदेश मिळताच ती राक्षसी भयानक अट्टाहास करू लागली. तिचे ते हास्य ऐकून राजवाड्यातील भिंतींना तडे जाऊ लागले. तिथे उपस्थित असलेले सेवक, सैनिक आणि पंडित जीवाच्या भयाने इकडे तिकडे पळू लागले. सभेत एकच हाहाकार माजला. धावा, पळा, जीव वाचवा अशा किंकाळ्या सगळीकडे ऐकू येत होत्या. कृत्या राक्षसी राजा अंबरीशाच्या दिशेने अत्यंत वेगाने धावून आली. जमिनीवर तिची पावले उमटताच तिथे आग लागत होती. ती राजाच्या अगदी जवळ पोहोचली. तिने आपली जळती तलवार हवेत उगारली. राजाच्या आजूबाजूला असलेल्या अंगरक्षकांनी तलवारी बाहेर काढल्या, पण कृत्येच्या एका हुंकाराने ते सर्व दूर फेकले गेले. आता राजा अंबरीश आणि ती भयानक राक्षसी यांच्यामध्ये दुसरे कोणीही नव्हते. अशा कठीण प्रसंगी जेव्हा मृत्यू समोर उभा होता, तेव्हा राजा अंबरीश मात्र आपल्या जागेवरून तसूभरही हलला नाही. त्याने आपले दोन्ही डोळे मिटले. त्याच्या चेहऱ्यावरची शांती पाहून असे वाटत होते की त्याला या प्रलयाची अजिबात जाणीव नाही.
त्याने आपले दोन्ही हात छातीशी जोडले आणि आपल्या अंतर्मनात भगवान विष्णूंच्या चरणांचे ध्यान सुरू केले. राजा विचार करू लागला, हे प्रभू, हे नारायणा, जर माझ्या भक्तीत सत्य असेल, जर मी आजवर केलेले व्रत निष्काम भावनेने केले असेल, तर माझे रक्षण करणे किंवा मला संपवणे हे सर्वस्वी तुझ्या हातात आहे. हा देह तुझा आहे, हे प्राण तुझे आहेत. जर एका ऋषींच्या क्रोधाने माझा अंत होणे हीच तुझी इच्छा असेल, तर मला त्याचे दुःख नाही. मी तुझ्या इच्छेचा स्वीकार करतो. त्या क्षणी राजाला केवळ आपल्या हृदयातील धडधड आणि विष्णू नामाचा जप ऐकू येत होता. बाहेरच्या जगातील त्या राक्षसीचा आरडाओरडा, लोकांच्या किंकाळ्या आणि दुर्वासांची गर्जना हे सर्व त्याच्यासाठी शून्य झाले होते. भक्तीची हीच ती अवस्था असते जिथे मृत्यूचे भय संपते आणि केवळ ईश्वराचे अस्तित्व उरते. राजाच्या मनात विचार आला, दुर्वास ऋषी हे सुद्धा देवाचेच रूप आहेत. जर ते मजवर कोपले असतील तर त्यातही काहीतरी दैवी संकेत असेल. मला कोणाबद्दलही द्वेष नाही, कोणाबद्दलही मत्सर नाही. अंबरीशाची ही शरणागती इतकी अगाध होती की साक्षात निसर्गही काही काळ स्तब्ध झाला. त्याच्या भोवती एक अदृश्य सात्विक ऊर्जेचे वलय निर्माण झाले होते. कृत्या राक्षसी जवळ आली होती. तिच्या तलवारीचे उष्ण तेज राजाच्या चेहऱ्याला स्पर्श करत होते, पण राजाच्या चेहऱ्यावरची ती सात्विक हास्य आणि शांती ढळली नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय हा एकच मंत्र त्याच्या ओठांवर आणि मनात गुंजत होता. दुर्वास ऋषींनी पाहिले की राजा पळत नाहीये, ओरडत नाहीये किंवा विनवणीही करत नाहीये. राजाची ही स्थिरता पाहून दुर्वासांना अधिकच राग आला. त्यांना वाटले की हा राजा त्यांच्या शक्तीला तुच्छ लेखत आहे. त्यांनी ओरडून सांगितले, कृत्ये, उशीर कशाला करतेस? संपवून टाक याला. कृत्येने आपली तलवार पूर्ण ताकदीने राजाच्या मानेवर चालवण्यासाठी खाली घेतली. त्या राक्षसीच्या डोळ्यात राजाचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहण्याची आसुरी ओढ होती. पण त्याच क्षणी आकाशातून एक प्रखर लख्ख प्रकाश खाली आला. तो प्रकाश इतका तीव्र होता की तिथे असलेल्या सर्वांचे डोळे काही क्षणांसाठी दिपून गेले. त्या प्रकाशातून एक सुवर्णवर्ण, तेजोमय आणि हजारो सूर्यांचे तेज असलेले सुदर्शन चक्र प्रकट झाले. भगवान विष्णूंचे सर्वात शक्तिशाली शस्त्र सुदर्शन चक्र आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी वैकुंठातून थेट पृथ्वीवर उतरले होते. चक्राचा तो प्रलयंकारी आवाज आणि त्याचे फिरणे पाहून संपूर्ण सृष्टी कापायला लागली. कृत्या राक्षसीने आपली तलवार राजापर्यंत पोहोचवण्याआधीच सुदर्शन चक्र तिच्यासमोर ढाल बनून उभे राहिले. चक्राच्या केवळ स्पर्शाने कृत्येची ती जळती तलवार काचेसारखी फुटली. कृत्या राक्षसी घाबरली. तिने मागे सरकण्याचा प्रयत्न केला, पण सुदर्शन चक्र थांबणारे नव्हते. ते चक्र दजेच्या वेगाने कृत्येच्या भोवती फिरू लागले. त्या चक्रातून निघणाऱ्या अग्नीने आणि तेजाने कृत्येचा देह जळू लागला. ती भयानक किंकाळू लागली. तिचे ते ओरडणे ऐकून त्रैलोक्य थरारले. काही सेकंदांच्या आतच त्या महाभयंकर राक्षसीचे अस्तित्व सुदर्शन चक्राने पूर्णपणे संपवून टाकले. जिथे काही क्षणांपूर्वी एक मृत्यूचे तांडव सुरू होते, तिथे आता केवळ सुदर्शन चक्राचे दिव्य तेज आणि राजा अंबरीशाची शांत मूर्ती उरली होती. दुर्वास ऋषी हे सर्व पाहत होते. त्यांना धक्का बसला होता. त्यांनी आपल्या तपोबलाने निर्माण केलेली कृत्या इतक्या सहजपणे नष्ट होईल याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. पण आता त्यांच्यासमोर त्याहून मोठे संकट उभे होते. कृत्येचा वध केल्यानंतर सुदर्शन चक्र शांत झाले नाही. त्या चक्राची दिशा बदलली आणि आता ते चक्र साक्षात दुर्वास ऋषींच्या दिशेने वळले. भगवंताच्या शस्त्राला आता कोणाचीही मर्यादा नव्हती. ज्याने एका निष्पाप भक्ताचा छळ करण्याचा प्रयत्न केला, त्या अपराध्याला दंड देणे हेच आता चक्राचे ध्येय होते. सुदर्शन चक्रातून ठिणग्या उडू लागल्या आणि ते दुर्वास ऋषींच्या दिशेने झेपावले. दुर्वासांना जाणीव झाली की आता वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यांनी मागे वळून पाहिले आणि पळायला सुरुवात केली. जगातील सर्वात सामर्थ्यवान ऋषी आज स्वतःच्या प्राणांच्या रक्षणासाठी धावत होते. सुदर्शन चक्राचा तो पाठलाग पाहून सभेतील सर्व लोक स्तंभित झाले. राजा अंबरीशाने डोळे उघडले. समोरचे दृश्य पाहून त्याला धक्का बसला. त्याने पाहिले की ज्या सुदर्शन चक्राने त्याचे रक्षण केले तेच आता ऋषींच्या मागे लागले आहे. राजाच्या मनात ऋषींबद्दल कोणताही राग नव्हता. तो हात जोडून चक्राला विनंती करू लागला, हे प्रभूच्या शस्त्रा, थांब, ऋषींना इजा करू नकोस. पण सुदर्शन चक्राचा वेग कमी झाला नाही. ते चक्र ऋषींच्या शिखेच्या म्हणजे जटेच्या अगदी जवळ पोहोचले होते. दुर्वास ऋषी राजवाड्याबाहेर पडले. ते रानांमधून, डोंगरांवरून पळू लागले, पण सुदर्शन चक्र त्यांच्या मागे सावलीसारखे होते. ते स्वर्गाच्या दिशेने धावले, पण तिथेही चक्राचा प्रखर प्रकाश त्यांचा पाठलाग करत होता. ऋषींना समजले की आज त्यांचा अहंकार आणि राग त्यांना एका अशा गर्तेत घेऊन गेला आहे जिथून परतण्याचा कोणताही मार्ग दिसत नाहीये. त्यांच्या मनात प्रथमच पश्चातापाची आणि भयाची जाणीव निर्माण झाली. सुदर्शन चक्राचा तो प्रलयंकारी नाद संपूर्ण वातावरणात घुमत होता. कृत्या राक्षसीचा वध केल्यानंतरही त्या तेजोमय चक्राचा दाह कमी झाला नव्हता.
उलट ते अधिक वेगाने आणि अधिक प्रखरतेने दुर्वास ऋषींच्या दिशेने झेपावले. दुर्वास ऋषी ज्यांच्या एका शब्दाने त्रैलोक्य थरथर कापायचे, आज स्वतःच्या प्राणांची आहुतीची भीती बाळगून दिसेल त्या दिशेला धावत सुटले होते. सुदर्शन चक्राचे ते हजारो सूर्यांचे तेज त्यांच्या पाठीवर जाणवत होते. त्या चक्रातून निघणाऱ्या ठिणग्या ऋषींच्या जटांना स्पर्श करत होत्या. दुर्वासांनी मागे वळून पाहिले नाही, कारण त्यांना माहीत होते की जर ते क्षणभरही थांबले तर हे विष्णूचे अमोघ शस्त्र त्यांचे अस्तित्व कायमचे संपवून टाकेल. ऋषींनी प्रथम पृथ्वीचा त्याग केला आणि ते आकाशात झेपावले. वायुवेगाने ते ढगांच्या पलीकडे गेले, पण सुदर्शन चक्र सावलीसारखे त्यांच्या मागे होते. ते अंतराळातील निर्वात पोकळीत शिरले, जिथे सूर्याचा प्रकाशही पोचत नाही. पण सुदर्शन चक्राच्या प्रकाशाने ती गडद पोकळीही लख्ख उजळून निघाली. दुर्वास ऋषींना आता घाम फुटला होता. त्यांच्या तपोबलाची सर्व शक्ती ते पळण्यासाठी खर्च करत होते. त्यांनी विचार केला की जर ते देवांच्या राजाकडे इंद्राकडे गेले तर कदाचित इंद्र त्यांना आश्रय देईल. ते वेगाने अमरावती नगरीत म्हणजेच स्वर्गात पोहोचले. स्वर्गाचे वैभव आणि तिथली शांतता दुर्वासांच्या आगमनाने भंग पावली. इंद्राने पाहिले की एक महान ऋषी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत स्वर्गाच्या दिशेने येत आहेत आणि त्यांच्या मागे साक्षात सुदर्शन चक्र मृत्यू बनून धावत आहे. दुर्वास ऋषी ओरडले, इंद्रा, देवाधिपती इंद्रा, माझे रक्षण कर. या सुदर्शन चक्राला थांबव, मी तुला शरण आलो आहे. इंद्र आपल्या ऐरावतावरून खाली उतरला. सुदर्शन चक्राचे ते भयानक रूप पाहून इंद्राचा थरकाप उडाला. त्याने हात जोडले आणि अत्यंत नम्रपणे पण हतबलतेने सांगितले, हे महर्षी, आपण काय अनर्थ केलात? आपण विष्णूंच्या परमभक्ताचा छळ केलात आणि आता माझ्याकडे मदत मागायला आला आहात? हे सुदर्शन चक्र साक्षात श्रीहरींचे प्राण आहे. ज्या शस्त्राने मोठमोठ्या दैत्यांचा नाश केला, त्या शस्त्रासमोर उभे राहण्याची ताकद माझ्यात नाही. मी स्वतः विष्णूंच्या आज्ञेचे पालन करणारा एक सेवक आहे. मी या चक्राला अडवण्याचा प्रयत्न केला तर माझे आणि माझ्या स्वर्गाचे अस्तित्व क्षणात नष्ट होईल. कृपया आपण येथून निघून जा, मी आपल्याला मदत करू शकत नाही. इंद्राचे हे शब्द ऐकून दुर्वासांच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या इंद्राला ते अनेकदा कोपून शाप देत असत, तोच इंद्र आज त्यांना मदत करण्यास असमर्थ होता. दुर्वास ऋषींनी स्वर्गाचा त्याग केला. आता त्यांना सुदर्शन चक्राची उष्णता अधिकच जाणवू लागली होती. त्यांचे अंग भाजून निघत होते. त्यांनी आता सत्यलोकाची म्हणजे ब्रह्मदेवाच्या धामाची दिशा धरली. त्यांना वाटले की सृष्टीचा निर्माता, ज्याने या विश्वातील प्रत्येक जीव घडवला आहे, तो नक्कीच आपल्या मानसपुत्राला वाचवेल. सत्यलोकात पोहोचल्यावर दुर्वास ऋषींनी पाहिले की ब्रह्मदेव आपल्या कमळावर बसून ध्यानात मग्न आहेत. ऋषींनी त्यांच्या पायाशी लोळण घेतली. पित्या ब्रह्मदेवा, मला वाचवा. मी चुकून अंबरीशाचा अपमान केला आणि आता विष्णूंचे चक्र मला जाळण्यासाठी माझ्या मागे लागले आहे. आपण या सृष्टीचे मालक आहात. आपण हे चक्र थांबवू शकता. ब्रह्मदेवांनी आपले चारही डोळे उघडले. त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव होता. ते शांत स्वरात म्हणाले, पुत्रा दुर्वासा, तू हे काय केलेस? ज्या भक्तीने साक्षात परमात्मा वश होतो, त्या भक्तीला तू तुच्छ मानलेस. हे सुदर्शन चक्र माझ्या नियंत्रणात नाही. मी केवळ सृष्टीची रचना करतो, पण या चक्राची सत्ता केवळ विष्णूंकडे आहे. विष्णू आपल्या भक्तांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहेत. ज्या सुदर्शनाने हिरण्यकश्यपूचा वध केला, जे चक्र धर्माच्या रक्षणासाठी सतत फिरत असते, त्या चक्राला थांबवण्याची शक्ती माझ्यात नाही. मी तुला आशीर्वाद देऊ शकतो, पण या संकटातून सोडवू शकत नाही. तू पाळ गमावू नकोस. अन्य कोणाकडे तरी धाव घे. दुर्वासा ऋषींचा अहंकार आता ठिकऱ्या ठिकऱ्या होऊन पडू लागला होता. ब्रह्मा आणि इंद्र दोघांनीही हात वर केले होते. आता त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय उरला होता, कैलास पर्वत, साक्षात भगवान शिवांचे निवासस्थान. ऋषींना वाटले की शिव तर भोळा आहे. तो आपल्या भक्ताला आणि एका ब्राह्मणाला कधीच वाऱ्यावर सोडणार नाही. दुर्वासा ऋषींनी आपला मोर्चा कैलासाकडे वळवला. कैलासाच्या बर्फाच्छादित शिखरांवर सुदर्शन चक्राचा प्रकाश पडताच तिथला बर्फ वितळू लागला. नंदी आणि इतर गण सुदर्शनचे ते रौद्र रूप पाहून गुहेत लपून बसले. भगवान शिव आपल्या समाधीतून जागे झाले. माता पार्वती त्यांच्या शेजारी बसली होती. दुर्वासा ऋषी धापत ओरडत तिथे पोहोचले. हे महादेवा, हे कैलासपती, त्रिशूळधारी शंकरा, माझे रक्षण करा. मला या सुदर्शन चक्रापासून वाचवा. मी तुमचा भक्त आहे. मी तुमचा अंश आहे. कृपया मला अभय द्या. भगवान शिवांनी सुदर्शन चक्राकडे पाहिले. चक्राची गती आणि त्याचे तेज पाहून शिवालाही समजले की स्थिती हाताबाहेर गेली आहे. शिव अत्यंत गंभीर आवाजात म्हणाले, दुर्वासा, तू अग्नीशी खेळ केला आहेस. तुझ्या अंबरीशाला त्रास दिलास. तो विष्णूंचा असा भक्त आहे ज्याच्या मनात कधीही कोणाबद्दल द्वेष नव्हता. सुदर्शन चक्र हे केवळ एक शस्त्र नाही, ते विष्णूंच्या संकल्पाचे प्रतीक आहे. जेव्हा एखादा भक्त संकटात असतो, तेव्हा विष्णूंचा संकल्प हे रूप धारण करतो. मी तुझा पिता आहे.
मी तुला प्रेम देऊ शकतो, पण धर्माच्या आड येणाऱ्या कृत्यांचे समर्थन करू शकत नाही. विष्णू जेव्हा आपल्या भक्तासाठी शस्त्र उचलतात तेव्हा ब्रह्मांडातील कोणतीही शक्ती त्यांना रोखू शकत नाही. मी स्वतःसुद्धा त्या चक्राला थांबवू शकणार नाही, कारण ते चक्र भक्त संरक्षणासाठी कटिबद्ध आहे. तू चुकीच्या ठिकाणी आला आहेस. दुर्वासा ऋषींच्या डोळ्यातून घार घार पाणी वाहू लागले. ज्यांच्या क्रोधाने कधीकाळी इंद्राचे आसन गळमळीत झाले होते, तेच ऋषी आज एखाद्या अगतिक बालकासारखे रडत होते. त्यांना जाणीव झाली की ज्या शक्तीचा त्यांना माज होता, ती शक्ती ईश्वराच्या भक्तीसमोर काहीच नाही. त्यांना सुदर्शन चक्राचा तो प्रलयंकारी आवाज आता अधिक जवळून ऐकू येऊ लागला होता. चक्राच्या परिघातील अग्नी त्यांच्या वस्त्रांना स्पर्श करू लागला होता. कैलासाच्या त्या शीतल वातावरणातही दुर्वासा ऋषींना नरकाग्नीच्या ज्वाला जाणवत होत्या. त्यांचा अहंकार, जो एका विशाल पर्वतासारखा उंच होता, तो आज मातीच्या ढिगाऱ्यासारखा कोसळला होता. पळता पळता त्यांचे पाय आता लटपटू लागले होते. ऋषींनी विचार केला, मी आजवर हजारो वर्षे तप केले, कंदमुळे खाऊन राहिलो, शरीराला कष्ट दिले, पण हे सर्व कशासाठी? जर माझ्या अंतर्मनातून क्रोध आणि अहंकार गेला नसेल तर माझ्या तपाचा उपयोग काय? एका बाजूला तो राजा अंबरीश आहे, ज्याच्याकडे संपूर्ण पृथ्वीचे वैभव आहे, तरीही तो किती नम्र आहे. आणि दुसऱ्या बाजूला मी, जो स्वतःला ज्ञानी समजतो, पण साध्या एकादशीच्या व्रताच्या वेळी मी माझा ताबा गमावला. खरोखर भक्ती ही तपापेक्षा श्रेष्ठ आहे. राजाच्या मनात विष्णू आहेत, म्हणूनच विष्णूंचे चक्र त्याच्या पाठीशी उभे राहिले. माझ्या मनात फक्त माझा मीपणा होता, म्हणूनच आज मी एकटा पडलो आहे. दुर्वासांच्या डोळ्यांसमोर राजा अंबरीशाचा तो शांत चेहरा आला. जेव्हा कृत्या राक्षसी त्याच्यावर धावून गेली होती, राजा तसूभरही हल्ला नव्हता. त्याला विष्णूंवर किती अढळ विश्वास होता. आणि मला मात्र मृत्यू इतकी भीती वाटते आहे ऋषींना स्वतःचीच लाज वाटू लागली. त्यांच्या मनातील अंधार हळूहळू दूर होऊ लागला. त्यांना समजले की सुदर्शन चक्र त्यांना मारण्यासाठी नाही, तर त्यांच्यातील अहंकाराला जाळण्यासाठी त्यांचा पाठलाग करत आहे. त्यांच्या मनात एक प्रकारची शरणागती निर्माण झाली. त्यांनी विचार केला की आता पळून उपयोग नाही. जर मृत्यू अटळ असेल तर तो विष्णूंच्या शस्त्राने व्हावा, यातच माझे कल्याण आहे. पण त्याचवेळी त्यांच्या मनात एक शेवटची आशा निर्माण झाली. जगातील सर्व देवांनी नकार दिला असला तरी ज्यांचेही शस्त्र आहे तो विष्णू तर करुणासिंधू आहे, कदाचित तो मला क्षमा करेल. दुर्वास ऋषींनी पुन्हा एकदा आपली सर्व उरलेली शक्ती एकवटली. आता ते रसातळात गेले, समुद्राच्या तळाशी गेले, जंगलांच्या झाडीत लपण्याचा प्रयत्न केला, पण सुदर्शन चक्राचा प्रकाश प्रत्येक ठिकाणी पोहोचत होता. चक्राचा तो थरार इतका भयानक होता की वाटेत येणारे डोंगरही त्या तेजाने फाटून जात होते. दुर्वासांच्या अंगावरचे कातडे आता काळवंडण होते. ते धापा टाकत, रडत आणि विष्णूंचा दाभा करत आता एका अशा मार्गावर वळले जो थेट वैकुंठाकडे जात होता. वैकुंठ, जिथे भगवान विष्णू शेषशायी अवस्थेत विश्रांती घेतात, जिथे माता लक्ष्मी त्यांचे चरण सेवा करते. दुर्वास ऋषींना वाटले की हाच माझा शेवटचा थांबा आहे. जर इथे मला जागा मिळाली नाही तर सुदर्शन चक्र माझे अस्तित्व कायमचे मिटवून टाकेल. पळता पळता त्यांची अवस्था एखाद्या मरणासन्न प्राण्यासाठी झाली होती. त्यांचे तेज लोप पावले होते आणि केवळ भीती त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. सुदर्शन चक्राचा वेग आता अधिकच वाढला होता. जणू काही ते चक्र सांगत होते की आता तू कितीही धावलास तरी सुटका नाही. दुर्वास ऋषी वैकुंठाच्या द्वारापाशी पोहोचले. तिथे असलेल्या पहारेकऱ्यांनी जय आणि विजय यांनी पाहिले की एक ऋषी जीवाच्या आकांताने धावत येत आहेत. दुर्वासांनी द्वारातून आत प्रवेश केला आणि थेट भगवान विष्णूंच्या महालाच्या दिशेने धाव घेतली. भगवान विष्णू तिथे शांतपणे बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर तेच चिरंतन मायावी आणि प्रेमळ हास्य होते. दुर्वास ऋषींनी काहीही विचार न करता विष्णूंच्या चरणांवर स्वतःला झोकून दिले. त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हते, केवळ हुंदके ऐकू येत होते. सुदर्शन चक्र महालाच्या द्वारावर येऊन थांबले. त्याचे फिरणे अजूनही सुरूच होते, पण विष्णूंच्या उपस्थितीमुळे त्याने ऋषींना स्पर्श केला नाही. भगवान विष्णूंच्या दिव्य चरणांना घट्ट पकडून दुर्वास ऋषी ओक्साबोक्षी रडू लागले. त्यांच्या हुंदक्यांनी जगातील वैकुंठाचा तो शांत महाल जणू कंपित झाला. जगाला आपल्या क्रोधाने थरथरायला लावणारे महर्षी आज एखाद्या अगतिक बालकासारखे श्रीहरींच्या पायाशी लोळण घेत होते. त्यांच्या मागेच सुदर्शन चक्र एखाद्या प्रलयंकारी सूर्यासारखे तळपत उभे होते. जणू काही विष्णूंच्या एका इशाऱ्याची वाट बघत होते की कधी या ऋषींचा अंत करायचा.
दुर्वास ऋषींनी पुन्हा एकदा आपली सर्व उरलेली शक्ती एकवटली. आता ते रसातळात गेले, समुद्राच्या तळाशी गेले, जंगलांच्या झाडीत लपण्याचा प्रयत्न केला, पण सुदर्शन चक्राचा प्रकाश प्रत्येक ठिकाणी पोहोचत होता. चक्राचा तो थरार इतका भयानक होता की वाटेत येणारे डोंगरही त्या तेजाने फाटून जात होते. दुर्वासांच्या अंगावरचे कातडे आता काळवंडण होते. ते धापा टाकत, रडत आणि विष्णूंचा दाभा करत आता एका अशा मार्गावर वळले जो थेट वैकुंठाकडे जात होता. वैकुंठ जिथे भगवान विष्णू शेषशायी अवस्थेत विश्रांती घेतात, जिथे माता लक्ष्मी त्यांचे चरण सेवा करते. दुर्वास ऋषींना वाटले की हाच माझा शेवटचा थांबा आहे. जर इथे मला जागा मिळाली नाही तर सुदर्शन चक्र माझे अस्तित्व कायमचे मिटवून टाकेल. पळता पळता त्यांची अवस्था एखादा मरणासन्न प्राण्यासारखी झाली होती. त्यांचे तेज लोप पावले होते आणि केवळ भीती त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. सुदर्शन चक्राचा वेग आता अधिकच वाढला होता. जणू काही ते चक्र सांगत होते की आता तू कितीही धावलास तरी सुटका नाही. दुर्वास ऋषी वैकुंठाच्या द्वारापाशी पोहोचले. तिथे असलेल्या पहारेकऱ्यांनी जय आणि विजय यांनी पाहिले की एक ऋषी जीवाच्या आकांताने धावत येत आहेत. दुर्वासांनी द्वारातून आत प्रवेश केला आणि थेट भगवान विष्णूंच्या महालाच्या दिशेने धाव घेतली. भगवान विष्णू तिथे शांतपणे बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर तेच चिरंतन मायावी आणि प्रेमळ हास्य होते. दुर्वास ऋषींनी काहीही विचार न करता विष्णूंच्या चरणांवर स्वतःला झोकून दिले. त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हते, केवळ हुंदके ऐकू येत होते. सुदर्शन चक्र महालाच्या द्वारावर येऊन थांबले. त्याचे फिरणे अजूनही सुरूच होते, पण विष्णूंच्या उपस्थितीमुळे त्याने ऋषींना स्पर्श केला नाही. भगवान विष्णूंच्या दिव्य चरणांना घट्ट पकडून दुर्वास ऋषी ओक्साबोक्शी रडू लागले. त्यांच्या हुंदक्यांनी जगातील वैकुंठाचा तो शांत महाल जणू कंपित झाला. जगाला आपल्या क्रोधाने थरथरायला लावणारे महर्षी आज एखाद्या अगतिक बालकासारखे श्रीहरींच्या पायाशी लोळण घेत होते. त्यांच्या मागेच सुदर्शन चक्र एखाद्या प्रलयंकारी सूर्यासारखे तळपत उभे होते. जणू काही विष्णूंच्या एका इशाऱ्याची वाट बघत होते की कधी या ऋषींचा अंत करायचा. प्राण्यासारखी झाली होती. त्यांचे तेज लोप पावले होते आणि केवळ भीती त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. सुदर्शन चक्राचाच वेग आता अधिकच वाढला होता. जणू काही ते चक्र सांगत होते की आता तू कितीही धावलास तरी सुटका नाही. दुर्वास ऋषी वैकुंठाच्या द्वारापाशी पोहोचले. तिथे असलेल्या पहारेकऱ्यांनी जय आणि विजय यांनी पाहिले की एक ऋषी जीवाच्या आकांताने धावत येत आहेत. दुर्वासांनी द्वारातून आत प्रवेश केला आणि थेट भगवान विष्णूंच्या महालाच्या दिशेने धाव घेतले. भगवान विष्णू तिथे शांतपणे बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर तेच चिरंतन मायावी आणि प्रेमळ हास्य होते. दुर्वास ऋषींनी काहीही विचार न करता विष्णूंच्या चरणांवर स्वतःला झोकून दिले. त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हते, केवळ हुंदके ऐकू येत होते. सुदर्शन चक्र महालाच्या द्वारावर येऊन थांबले. त्याचे फिरणे अजूनही सुरूच होते, पण विष्णूंच्या उपस्थितीमुळे त्याने ऋषींना स्पर्श केला नाही. भगवान विष्णूंच्या दिव्य चरणांना घट्ट पकडून दुर्वास ऋषी ओक्साबोक्शी रडू लागले. त्यांच्या हुंदक्यांनी जगातील वैकुंठाचा तो शांत महाल जणू कंपित झाला. जगाला आपल्या क्रोधाने थरफरायला लावणारे महर्षी आज एखाद्या अगतिक बालकासारखे श्रीहरींच्या पायाशी लोळण घेत होते. त्यांच्या मागेच सुदर्शन चक्र एखाद्या प्रलयंकारी सूर्यासारखे तळपत उभे होते. जणू काही विष्णूंच्या एका इशाऱ्याची वाट बघत होते की कधी या ऋषींचा अंत करायचा. दुर्वास ऋषींनी आपले डोके विष्णूंच्या चरणांवर ठेवले आणि गदगद स्वरात म्हणाले, हे करुणा सिंधू, हे अनाथनाथा, हे विष्णुराया, माझ्या अपराधाची सीमा नाही हे मला ठाऊक आहे. अहंकाराच्या भरात मी तुझ्या परमभक्ताचा छळ केला. माझ्या तपाच्या मदाने मी इतका अंधाळा झालो होतो की मला तुझ्या भक्तीची ताकद दिसली नाही. पण आता मला माझ्या चुकीचा पश्चाताप होत आहे. हे सुदर्शन चक्र मला जाळण्यासाठी माझ्या मागे लागले आहे. इंद्राने मला नाकारले, ब्रह्मदेवांनी पाठ फिरवली आणि प्रत्यक्ष महेश्वरांनीही मला आपल्याकडेच धाडले आहे. आता तूच माझा शेवटचा आधार आहेस. कृपया या चक्राला थांबव आणि माझे प्राण वाचव. मी तुझा अपराध केला आहे, पण तू तर क्षमाशील आहेस. भगवान विष्णूंनी दुर्वासांकडे अत्यंत शांत आणि गंभीर नजरेने पाहिले. त्यांच्या ओठांवर एक अनाकलनीय हास्य उमटले. ते उभे राहिले आणि त्यांनी दुर्वासांना उद्देशून जे शब्द उच्चारले ते ऐकून ऋषींच्या पायाखालची जमीनच सरकली. विष्णू म्हणाले, महर्षी, आपण माझ्याकडे अभय मागायला आला आहात, पण मला आपल्याला एक सत्य सांगायचे आहे. अहभक्त पराधीनो स्वतंत्र इव द्विजः. हे महर्षी, मी स्वतंत्र नाही. मी पूर्णपणे माझ्या भक्तांच्या अधीन आहे. तुम्ही कदाचित विचार करत असाल की मी या सृष्टीचा चालक आहे, मी सर्वशक्तिमान आहे, पण माझ्या भक्तांच्या प्रेमाच्या साखळ दंडाने मी असा काही बांधला गेलो आहे की मला स्वतःची कोणतीही स्वतंत्र इच्छा उरलेली नाही. विष्णूंच्या या शब्दांनी दुर्वास चकित झाले. विष्णू पुढे म्हणाले, साधुभीर ग्रस्त हृदयो भक्तैहि भक्तजनप्रियः.
माझे हृदय माझ्या भक्तांनी व्यापलेले आहे. जशी एखादी पतिव्रता स्त्री आपल्या पतीला वश करते, तसे माझे निष्काम भक्त मला आपल्या भक्तीने वश करतात. राजा अंबरीश हा माझा असाच एक अनन्य भक्त आहे. त्याने आपले राज्य, संपत्ती, पत्नी, मुले आणि स्वतःचे प्राणही मला अर्पण केले आहेत. ज्याने माझ्यासाठी सर्वस्व त्यागले, त्याचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य नाही का? महर्षी, तुम्ही माझा अपराध केला असता तर मी तुम्हाला क्षमा केली असती, पण तुम्ही माझ्या भक्ताचा छळ केला आहे, आणि जो माझ्या भक्ताचा छळ करतो त्याला शासन करणे हा माझा धर्म आहे. हे सुदर्शन चक्र माझ्या हातातील शस्त्र असले तरी ते आता माझ्या नियंत्रणात नाही, ते आता अंबरीशाच्या भक्तीच्या नियंत्रणात आहे. जर तुम्हाला तुमचे प्राण वाचवायचे असतील तर माझ्याकडे राहून काहीही उपयोग होणार नाही. तुम्हाला त्याच अंबरीशाकडे जावे लागेल ज्याचा तुम्ही अपमान केलात. जोपर्यंत तो तुम्हाला मनापासून क्षमा करत नाही, तोपर्यंत हे चक्र शांत होणार नाही. जा, वेळ घालवू नका, अन्यथा उशीर होईल. भगवान विष्णूंचे हे तत्वज्ञान ऐकून दुर्वास ऋषींना भक्तीची खरी व्याख्या समजली. त्यांना जाणीव झाली की ज्या भक्ताला ते सामान्य राजा समजत होते, तो प्रत्यक्षात भगवंतालाही वश करण्याची ताकद ठेवतो. ऋषींनी पुन्हा एकदा विष्णूंच्या चरणांना स्पर्श केला आणि तिथून पृथ्वीच्या दिशेने वेगाने प्रस्थान केले. त्यांच्या मागे सुदर्शन चक्राचा तो प्रखर पाठलाग तसाच सुरू होता. इकडे पृथ्वीवर राजा अंबरीश अजूनही त्याच ठिकाणी उभा होता जिथे दुर्वास ऋषी त्याला सोडून गेले होते. 1 वर्ष उलटले होते. होय, दुर्वास ऋषी त्रैलोक्यात फिरत असताना पृथ्वीवर 1 वर्ष पूर्ण झाले होते. पण आश्चर्य म्हणजे राजा अंबरीशने या संपूर्ण वर्षभरात अन्नाचा एक कणही ग्रहण केला नव्हता. तो केवळ तीर्थावर आणि विष्णूंच्या नामावर जिवंत होता. तो ऋषींच्या प्रतीक्षेत होता. त्याच्या मनात दुर्वासांबद्दल कोणताही राग नव्हता. उलट त्याला ऋषींच्या जीवाची काळजी वाटत होती. तो सतत प्रार्थना करत होता, हे विष्णू, महर्षी दुर्वासांचे रक्षण कर. माझ्यामुळे त्यांना काही इजा होऊ देऊ नकोस. अचानक आकाशातून एक तेज खाली येताना दिसले. दुर्वास ऋषी अत्यंत क्षीण अवस्थेत, फाटलेल्या वस्त्रांसह आणि घाबरलेल्या चेहऱ्याने राजाच्या समोर प्रकट झाले. त्यांच्या मागे सुदर्शन चक्राचा जाळणारा प्रकाश होता. ऋषींनी क्षणाचाही विचार न करता साक्षात राजा अंबरीशाचे पाय धरले. एका महान ऋषीने एका राजाचे पाय धरावे, हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वजण थक्क झाले. राजा अंबरीश स्वतः गोंधळला आणि त्याने ऋषींना उठवण्याचा प्रयत्न केला. राजा अंबरीशाच्या डोळ्यांतून घारघार पाणी वाहू लागले. ज्या महर्षींच्या भीतीने त्रैलोक्य थरथर कापत असे, ते आज एका साध्या भक्ताच्या पायाशी क्षमा मागत होते. राजाला स्वतःची लाज वाटू लागली. त्याने आपले हात जोडले आणि सुदर्शन चक्राकडे पाहिले. आता वेळ आली होती राजाच्या भक्तीच्या परीक्षेची. राजाने अत्यंत भावुक स्वरात सुदर्शन चक्राला उद्देशून प्रार्थना सुरू केली. हे सुदर्शन, तू साक्षात श्रीहरींचे तेज आहेस. तू धर्माचे रक्षक आहेस. जर मी आजवर विष्णूंची भक्ती मनापासून केली असेल, जर माझ्या मनात कधीही कोणाबद्दलही वाईट विचार आला नसेल, तर कृपया माझे हे शब्द ऐक. हे महर्षी दुर्वास ब्राह्मण आहेत. ते तपस्वी आहेत. माझ्यामुळे त्यांना कोणताही त्रास होणे हे माझ्यासाठी नरकवासापेक्षाही वाईट आहे. जर मी केलेल्या एकादशी व्रताचे काहीही पुण्य मला मिळाले असेल, तर त्या पुण्याच्या जोरावर मी तुला विनंती करतो की तू शांत हो. जर मी ब्राह्मण कुळाचा नेहमी आदर केला असेल, तर या ऋषींना अभय दे. हे चक्रा, तू माझ्यासाठी रक्षक आहेस, पण आता तू माझ्यासाठी दयावान हो. ऋषींच्या अंगाला लागलेली ती झळ थांबव, त्यांना शीतलता दे. माझा अपराध असेल तर मला दंड दे, पण या ज्ञानी ऋषींना सोडून दे. राजाच्या या प्रार्थनेत इतकी निष्पाप अगतिकता आणि प्रेम होते की साक्षात सुदर्शन चक्राची दाहकता कमी होऊ लागली. चक्राचा तो प्रलयनकारी आवाज शांत झाला आणि हजारो सूर्यांचे तेज हळूहळू एका मंद प्रकाशात रूपांतरित झाले. चक्राने राजाला प्रदक्षिणा घातली. जणू काही ते चक्र राजाच्या भक्तीपुढे नतमस्तक होत होते. आणि बघता बघता ते सुदर्शन चक्र अंतर्धान पावले आणि पुन्हा वैकुंठात विष्णूंच्या हाताकडे परतले. राजवाड्यात एकदम शांतता पसरली. दुर्वास ऋषींना आता श्वास घेणे शक्य झाले. त्यांची अंगाची आग शमली होती. त्यांनी डोळे उघडले आणि राजा अंबरीशाकडे पाहिले. त्यांना आता समोर एक राजा नाही, तर साक्षात विष्णूंचे स्वरूप दिसत होते. ऋषींनी राजाला घट्ट मिठी मारली. दुर्वासांच्या डोळ्यांतील क्रोध कायमचा नफून गेला होता आणि तिथे आता भक्तीची गंगा वाहावी लागली होती. दुर्वास ऋषी म्हणाले, धन्य आहेस राजा अंबरीशा. आज तू मला एक असा धडा शिकवलास जो हजारो वर्षांच्या तपानेही मला मिळाला नव्हता. मी स्वतःला ज्ञानी समजत होतो, पण खरा ज्ञानी तू आहेस. मी ब्रह्मांडाला जिंकले होते,
पण तू साक्षात भगवंताला जिंकले आहेस. भक्ती ही क्रोधापेक्षा आणि अहंकारापेक्षा कितीतरी पटीने मोठी असते. याचे जिवंत उदाहरण म्हणजे तू आहेस. आज तुझ्यामुळे माझे प्राण वाचले, पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे आज तुझ्यामुळे माझा अहंकार नष्ट झाला. मी आज तुझं आतिथ्य स्वीकारायला तयार आहे. राजाने अत्यंत आनंदाने ऋषींना भोजन वाढले. ऋषी तृप्त झाले आणि त्यांनी राजाला भरभरून आशीर्वाद दिले. दुर्वास ऋषींनी राजाची स्तुती करताना म्हटले की जो कोणी तुझी ही कथा ऐकेल त्याच्या मनात कधीही अहंकार निर्माण होणार नाही आणि त्याला विष्णूंच्या भक्तीची प्राप्ती होईल. ऋषी तिथून निघून गेले, पण ही कथा इतिहासात अमर झाली. सिद्धमुनी नामधारकाला सांगत होते, वत्सा, विष्णूंना जे 10 अवतार घ्यावे लागले त्यामागे या दुर्वास ऋषींचाच एक शाप कारणीभूत होता. एकदा दुर्वास ऋषींनी विष्णूंनाच शाप दिला होता की तुम्हाला पृथ्वीवर वारंवार जन्म घेऊन मानवी यातना भोगाव्या लागतील. पण विष्णूंनी तो शापसुद्धा आनंदाने स्वीकारला, कारण त्यांना त्या निमित्ताने आपल्या भक्तांचे रक्षण करायचे होते. अंबरीशाच्या कथेने हे सिद्ध केले की देव भक्ताच्या प्रेमापोटी काहीही करू शकतो. सिद्धमुनींचे हे बोल ऐकून नामधारक भारावून गेला. त्याच्या मनात आता एक नवीन प्रश्न निर्माण झाला होता. तो म्हणाला, स्वामी, भक्तीची ही ओढ किती विलक्षण आहे. पण आपण सुरुवातीला म्हणालात की विष्णूंच्या या अवतारांचा आणि श्री दत्तजन्माचा काहीतरी जवळचा संबंध आहे. भक्तासाठी धावून येणारा तो विष्णू, सृष्टीचा निर्माता ब्रह्मा आणि संहारक शिव हे तिघेही एकत्र येऊन दत्तस्वरूपात का प्रकट झाले आणि सती अनुसूयेचे ते महान पातिवृत्य काय होते ज्याने देवांनाही बाळक व्हायला भाग पाडले? कृपया ती कथा मला विस्ताराने सांगा. सिद्धमुनींनी हसून संमती दिली. ते म्हणाले, अंबरीशा राजाची ही कथा म्हणजे पाया होता. आता आपण त्या महान घटनेकडे वळणार आहोत जिथे अत्री ऋषी आणि माता अनुसूयेच्या भक्तीचा सूर्य उदयाला आला होता. ही कथा ऐकताना तुझे हृदय आनंदाने भरून येईल, कारण तिथे साक्षात त्रिमूर्तींचा पराभव झाला होता आणि वात्सल्याचा विजय झाला होता. सिद्धमुनींचे हे बोल ऐकून नामधारकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच तृप्ती उमटली होती, पण त्या तृप्तीसोबतच सखोल जिज्ञासेची ओढही वाढली होती. त्याने पुन्हा एकदा सिद्धांच्या चरणांना स्पर्श केला आणि म्हणाला, स्वामी, अंबरीशा राजाची ही कथा ऐकून माझ्या मनातील अहंकाराचे ढग जणू विरून गेले आहेत. भक्ती ही देवालाही बांधून ठेवते, हे आज मला उमजले. पण विष्णूंच्या त्या 10 अवतारांचा आणि साक्षात गुरु दत्तात्रेयांच्या जन्माचा काय संबंध आहे? आणि ज्या मातेने ब्रह्मा, विष्णू आणि महेशाला बालरूप दिले त्या सती अनुसूयेचे सामर्थ्य नक्की काय होते? मला ती दिव्य कथा ऐकण्याची तीव्र ओढ लागली आहे. सिद्धमुनींनी आपले डोळे मिटले. जणू काही ते प्राचीन काळातील पवित्र स्मृतींमध्ये खोलवर शिरत होते. काही क्षणांनी त्यांनी बोलायला सुरुवात केली. वत्सा, नामधारका, ही कथा केवळ एका देवतेच्या जन्माची नाही, तर ती मानवी श्रद्धेच्या आणि पातिवृत्य धर्माच्या सर्वोच्च विजयाची गाथा आहे. अत्री ऋषी आणि अनुसूया हे नाव घेतले तरी अंतर्मन शुद्ध होते. अत्री ऋषी हे ब्रह्मादेवाच्या 9 मानसपुत्रांपैकी एक अत्यंत तेजस्वी आणि महान ऋषी होते. ब्रह्मदेवानी जेव्हा सृष्टीची रचना केली तेव्हा आपल्या मनशक्तीतून त्यांनी अत्रींना जन्म दिला. अत्री ऋषींचा अर्थच असा आहे की जे तिन्ही गुणांच्या म्हणजे सत्व, रज आणि तम या पलीकडे गेलेले आहेत. असे हे ब्रह्मज्ञानी ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसूया. अनुसूया या नावाचा अर्थच अत्यंत खोल आहे. अ म्हणजे नाही आणि असूया म्हणजे मत्सर किंवा हेवा. जिचा मनात कुणाबद्दलही कधीही मत्सर निर्माण झाला नाही, जिचे चित्त आरशासारखे स्वच्छ आणि गंगेसारखे पवित्र होते, ती म्हणजे अनुसूया. ती कर्दम ऋषी आणि देवहूती यांची कन्या होती. तिचा विवाह अत्री ऋषींशी झाला आणि हे जोडपे चित्रकूट पर्वताच्या परिसरातील एका अत्यंत निसर्गरम्य आश्रमात राहू लागले. त्यांचा आश्रम म्हणजे केवळ एक झोपडी नव्हती, तर ते ज्ञानाचे आणि भक्तीचे एक मोठे केंद्र होते. तिथे हिंसक प्राणीसुद्धा आपली हिंसा विसरून एकत्र वावरत असत. अत्री ऋषींच्या आश्रमात सकाळी सूर्योदयापूर्वीच वेदमंत्रांचा घोष सुरू होत असे. आश्रमाच्या सभोवताली असलेली झाडे फुलांनी बहरलेली असत आणि तिथली हवा सतत पवित्र धूपाने सुवासित असे. अत्री ऋषी दिवसभर तपश्चर्या आणि वेदपठणात मग्न असत, तर अनुसूया माता मोठ्या प्रेमाने आश्रमाची सर्व जबाबदारी सांभाळत असे. पण या संसाराच्या पलीकडे अत्री ऋषींच्या मनात एक मोठी सुप्त इच्छा होती. त्यांना वाटत असे की आपल्या पोटी असा पुत्र जन्माला यावा जो साक्षात परमेश्वराचे रूप असेल, ज्याच्यामुळे जगाचा उद्धार होईल. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी अत्री ऋषींनी कठोर तपाचा निश्चय केला. अत्री ऋषींनी अनुसूयेला आपला संकल्प सांगितला.
देवी, मला ब्रह्मांडाच्या निर्मात्याची, पालनकर्त्याची आणि संहारकाची प्रसन्नता मिळवायची आहे. मला पुत्राच्या रूपाने साक्षात परमेश्वराची साथ हवी आहे. त्यासाठी मी वृक्षकुल पर्वतावर जाऊन घोर तपश्चर्या करणार आहे. अनुसूयेने पतीच्या या निर्णयाला आनंदाने संमती दिली. तिला जाणले होते की अत्रींचे तप हे जगाच्या कल्याणासाठी आहे. ऋषी तपश्चर्येला निघून गेले आणि अनुसूया आश्रमात राहून आपल्या पतीच्या यशासाठी आणि कल्याणासाठी स्वतःच्या पातिव्रत्य धर्माचे पालन करू लागली. अनुसूयेचा हा पातिव्रत्य धर्म म्हणजे काय होता हे समजून घेणं खूप महत्त्वाचे आहे. तिच्यासाठी अत्री ऋषी हे केवळ तिचे पती नव्हते, तर तेच तिचे देवत, तिचा गुरु आणि तिचा संपूर्ण संसार होते. अत्री ऋषी जेव्हा तपश्चर्येला गेले तेव्हा अनुसूयेने आपल्या जीवनात अत्यंत कठोर नियमांचे पालन सुरू केले. ती अत्रींच्या पादुकांसमोर बसून तासनतास ध्यान करत असे. तिच्या भक्तीचे तेज इतके प्रबळ होते की जेव्हा ती पादप्रक्षालन करत असे तेव्हा त्या पाण्याची शीतलता साक्षात देवांनाही जाणवत असे. तिचे मन इतके निर्मळ होते की तिच्या विचारांनी निसर्गात बदल होत असत. एकदा जेव्हा अत्री ऋषींच्या तपाने सृष्टीत उष्णता वाढली होती तेव्हा अनुसूयेने आपल्या श्रद्धेच्या जोरावर गंगेला प्रगट केले होते आणि ऋषींच्या स्नानाची सोय केली होती. तिच्या भक्तीत कोणताही स्वार्थ नव्हता, कोणताही अहंकार नव्हता. ती म्हणायची, हे देवा, माझे पती हेच माझे सर्वस्व आहेत. त्यांच्या तपाचे फळ त्यांना मिळो. माझी भक्ती केवळ त्यांच्या चरणी समर्पित आहे. या निस्वार्थ प्रेमामुळे तिच्या भोवती एक दिव्य वलय निर्माण झाले होते. या वलयाचे तेज इतके प्रखर होते की आकाशातील ग्रह तारेसुद्धा तिच्या आज्ञेचे पालन करू लागले होते. अनुसूयेची भक्ती ही केवळ एका स्त्रीची आपल्या पतीवरील निष्ठा नव्हती, तर ती एका भक्ताची ईश्वरावरील सर्वोच्च शरणागती होती. या शांत आणि पवित्र भक्तीने साक्षात ब्रह्मांडाच्या शक्तींना हलवण्यास सुरुवात केली होती. सिद्धमुनी पुढे सांगू लागले, अत्री ऋषींनी वृक्षकुल पर्वतावर उभे राहून दोन्ही हात वर करून एका पायावर ओंकाराचा जप सुरू केला. त्यांच्या तपाचा अग्नी इतका प्रबळ झाला की संपूर्ण आकाश त्या तेजाने उजळून निघालं. ऋषींच्या मनात विष्णू, ब्रह्मा किंवा शिव असा कोणताही भेदभाव नव्हता. त्यांनी त्या एकाच अद्वितीय शक्तीचेच आवाहन केले होते. 100 वर्ष उलटली पण अत्रींचे तप ढळले नाही. त्यांच्या शरीरावर वारुळे उगवली तरीही त्यांचे मन भगवंताच्या चरणी स्थिरावलेले होते. अखेर अत्री ऋषींच्या या घोर तपामुळे आणि अनुसूयेच्या पातिव्रत्य शक्तीमुळे साक्षात त्रिमूर्ती प्रसन्न झाल्या. एके दिवशी आकाशात दिव्य प्रकाश पसरला आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही देव अत्री ऋषींच्या समोर प्रकट झाले. ब्रह्मादेव आपल्या हंसावर, विष्णू गरुडावर आणि भगवान शिव नंदीवर बसून आले. अत्री ऋषींनी आपले डोळे उघडले आणि समोरचे दृश्य पाहून ते धन्य झाले. तिन्ही देवांनी विचारले, ऋषीराज, आम्ही तुमच्या अनन्य भक्तीने आणि अनुसूयेच्या पुण्याने प्रसन्न आहोत. सांगा, तुमची इच्छा काय आहे? अत्री ऋषींनी साष्टांग नमस्कार केला आणि म्हणाले, प्रभू, जर आपण प्रसन्न असाल तर आपण माझ्या पुत्राच्या रूपाने माझ्या घरी अवतार घ्यावा. मला आपल्यासारखाच दिव्य पुत्र हवा आहे. तिन्ही देवांनी तथास्तु म्हटले. त्यांनी सांगितले की आमचे अंश तुमच्या पोटी जन्म घेतील. हे वरदान देऊन देव अंतर्धान झाले. इकडे अत्री ऋषी आश्रमात परतले आणि त्यांनी हा सर्व वृत्तांत माता अनुसूयेला सांगितला. अत्री आणि अनुसूया आता त्या दिव्य क्षणाची वाट बघू लागले. पण या घटनेची चर्चा संपूर्ण सृष्टीत पसरली. सती अनुसूयेच्या पातिव्रत्य धर्माचा महिमा इतका वाढला होता की प्रत्येक जण तिच्या नावाने गुणगान गाऊ लागला होता. नारद मुनी हे तर सतत अनुसूयेच्या भक्तीची कथा साऱ्या त्रैलोक्यात सांगून फिरत होते. जेव्हा नारद मुनी स्वर्गात गेले तेव्हा त्यांनी इंद्राच्या सभेत अनुसूयेच्या सामर्थ्याचे वर्णन केले. नारद म्हणाले, इंद्रा, तू स्वतःला देवांचा राजा समजतोस, पण पृथ्वीवर एका अशा स्त्रीचा जन्म झाला आहे जिच्या पुण्यापुढे तुझे स्वर्गसुख सुद्धा फेके आहे. अनुसूयेच्या पातिव्रत्य शक्तीने आज प्रत्यक्ष त्रिमूर्तींना पृथ्वीवर येण्यास भाग पाडले. तिची भक्ती इतकी श्रेष्ठ आहे की कदाचित भविष्यात तिची शक्ती तुझ्या इंद्रासनापेक्षाही मोठी होईल. हे ऐकून इंद्राच्या मनात भीती निर्माण झाली. इंद्राला नेहमीच आपल्या पदाची काळजी असायची. त्याला वाटले की जर अनुसूयेचे पुण्य असेच वाढत राहिले तर ती इंद्रासनालाही आव्हान देऊ शकते. त्याने विचार केला की ही अनुसूया नक्की कोण आहे, तिचे सामर्थ्य काय आहे. महादेवींना वाटले की आपण एकदा अनुसूयेची परीक्षा घ्यायलाच हवी. त्यांनी आपापल्या पतींना म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेशाला याबद्दल विचारले. तिन्ही देवांनाही वाटले की जगासमोर अनुसूयेचा महिमा सिद्ध करण्याची हीच उत्तम संधी आहे. त्यांनी ठरवले की आपण स्वतः पृथ्वीवर जाऊन अनुसूयेची सत्वपरीक्षा घ्यायची.
एका बाजूला अत्री आणि अनुसूया भक्तीच्या परमोच्च शिखरावर होते, तर दुसरीकडे साक्षात देवानेच एक अशी परीक्षा घेण्याचे ठरवले होते जी आजवर कोणाच्याही वाट्याला आली नव्हती. हे संकट नव्हते, तर हे एक दिव्य नाट्य होते जे मानवजातीला भक्तीचे एक नवीन परिमाण दाखवून देणार होते. सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, वत्सा, आता कथेचा असा भाग सुरू होतोय जिथे साक्षात देवालाही मानवापुढे झुकावे लागले. अनुसूयेने कोणतीही शक्ती वापरली नाही. तिने केवळ आपल्या निर्मळ भक्तीचा वापर केला. पण त्रिमूर्तींनी तिच्यासमोर एक अशी अट ठेवली जी ऐकून संपूर्ण सृष्टी थक्क झाली असती. नारद मुनी आकाशातून हे सर्व पाहत होते. त्यांना माहीत होते की आता अत्रींच्या आश्रमात काहीतरी विलक्षण घडणार आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी संन्यासाचा वेश धारण केला. हातात कमंडलू, अंगावर व्याघ्र चर्म किंवा साधे वस्त्र आणि चेहऱ्यावर तेज असलेल्या या 3 संन्याशांनी पृथ्वीच्या दिशेने प्रस्थान केले. अत्री ऋषी त्यावेळी आश्रमात नव्हते. ते अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. अनुसूया एकटीच आश्रमात होती. वातावरण एकदम बदलले होते. चित्रकूटाच्या जंगलातील पक्ष्यांचा चिवचिवाट थांबला होता. झाडे जणू काही शांतपणे उभ्या राहून कोणाच्या तरी आगमनाची प्रतीक्षा करत होती. आणि तितक्यात आश्रमाच्या द्वारावर 3 तेजस्वी संन्यासी प्रगट झाले. त्यांनी हाक मारली, भवती भिक्षाम देही. अनुसूयेने आवाज ऐकला आणि ती घाईघाईने बाहेर आली. समोर 3 संन्यासी पाहून तिने त्यांना नमन केले. पण तिला हे ठाऊक नव्हते की हे साधे संन्यासी नसून स्वतः देव आहेत आणि त्यांनी तिच्यासमोर एक अशी मागणी मांडली आहे ज्यामुळे तिच्या पातिव्रित्य धर्माची आणि तिच्या अस्तित्वाची सर्वात मोठी परीक्षा होणार होती. अतिथी देवो भव ही केवळ शब्दांची घोषणा नव्हती, तर सती अनुसूयेच्या जीवनाचा तो मूळ मंत्र होता. आश्रमाच्या द्वारावर उभे राहिलेले ते 3 संन्यासी साधेसुधे दिसत नव्हते. त्यांच्या अंगातून निघणारे तेज इतके प्रखर होते की माध्यानाचा सूर्यही त्यांच्यासमोर फिका पडावा. एकाच्या हातात कमंडलू होता आणि चेहरा अत्यंत वृद्ध पण शांत होता. जणू काही सृष्टीचे सर्व ज्ञान त्यांच्या कपाळावर कोरलेले आहे. दुसऱ्याच्या डोळ्यात अथांग सागरासारखी शांतता आणि करुणा होती, ज्यांच्याकडे पाहिल्यावर मन आपोआप प्रसन्न होत होते. तर तिसऱ्या संन्यासाच्या जटा आणि त्यांच्या गळ्यातील रुद्राक्षमाळा त्यांच्यातील वैराग्याची साक्ष देत होत्या. हे तिघेही संन्यासी वेशात असले तरी त्यांच्या चालण्या बोलण्यात एक प्रकारचे अलौकिक राजसपण होते. अनुसूयेने तत्परतेने पुढे होऊन त्यांना साष्टांग दंडवत केला. यावे मुनिवर यावे. माझे अहोभाग्य की आपल्यासारख्या थोर तपस्व्यांची पावले माझ्या आश्रमाला लागली. अत्री ऋषी सध्या आश्रमात नाहीत, पण त्यांची अर्धांगिनी म्हणून मी आपले स्वागत करते. कृपया आत यावे, आसनावर विराजमान व्हावे आणि मला आपल्या सेवेची संधी द्यावी. अनुसूयेच्या वाणीतली नम्रता आणि तिचे ते सात्विक तेज पाहून क्षणभर त्या देवांनाही आश्चर्य वाटले. अनुसूयेने त्यांना सन्मानाने आश्रमाच्या स्वच्छ आणि पवित्र ओसरीवर बसवले. तिने स्वतः पाणी आणून त्यांचे पाय धुतले, त्यांना अर्घ्य दिले आणि सुगंधी फुलांनी त्यांचे पूजन केले. महाराज, आपण खूप दुरून आला असे वाटते. आपल्या चेहऱ्यावर थकवा दिसत आहे. मी आपल्यासाठी त्वरित भोजनाची व्यवस्था करते. आश्रमात कंदमुळे, फळे आणि गाईचे ताजे दूध आहे. मी आपल्यासाठी सात्विक भोजन तयार करते, तोपर्यंत आपण थोडी विश्रांती घ्यावी, असे म्हणून अनसूया स्वयंपाकघराकडे वळणार. ती इतक्यात त्या 3 संन्यास्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि अर्थपूर्ण नजरा देऊन तिला थांबवले. त्यांच्यातील जो मुख्य संन्यासी होता त्याने अत्यंत गंभीर आवाजात म्हटले, थांब माता अनसूया, आम्हाला तुझे भोजन स्वीकारायचे आहे. पण आमच्या भोजनाचा एक अत्यंत कठीण नियम आहे. आम्ही सामान्य अतिथी नाही, आम्ही विशिष्ट संकल्प करून फिरणारे संन्यासी आहोत. जर तू आमचा तो नियम पाळू शकली असशील तरच आम्ही इथे भिक्षा ग्रहण करू, अन्यथा आम्ही तृप्त न होताच इथून निघून जाऊ. अनसूया क्षणभर थांबली. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, पण तिने स्वतःला सावरले. संन्याशांना रिकाम्या पोटी पाठवणे हे तिच्या धर्मात बसणारे नव्हते. तिने हात जोडून विचारले, महाराज, असा कोणता नियम आहे जो मी पूर्ण करू शकणार नाही? सांगा, आपल्या भोजनाची अट काय आहे? मी माझ्या पतीच्या पुण्याईने आपल्या सर्व अटी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. संन्यासाच्या चेहऱ्यावर एक गूढ हास्य उमटले. तो म्हणाला, आमचा नियम असा आहे की जेव्हा तू आम्हाला भोजन वाढशील तेव्हा तुझ्या अंगावर एकही वस्त्र असता कामा नये. तू आम्हाला नग्न अवस्थेत भिक्षा वाढावीस. हीच आमची अट आहे. जर तू हे मान्य केलेस तरच आम्ही तुझे अन्न ग्रहण करू. हे शब्द कानावर पडताच अनसूयेच्या पायाखालची जमीन जणू सरकली. तिच्या कानशिलात कोणीतरी मारल्यासारखे तिला वाटले. एका महान पतिव्रतेसमोर, जिने परपुरुषाकडे कधी डोळा उचलून पाहिले नव्हते, तिच्यासमोर अशी अमर्याद मागणी. हे शब्द ऐकून आश्रमातील झाडांची पानेही जणू स्तब्ध झाली. पक्ष्यांचा चिवचिवाट थांबला. निसर्गही या विचित्र मागणीने थरारून गेला.
अनसूयेचे संपूर्ण शरीर रागाने थरथरू लागले, पण तिने लगेच स्वतःवर नियंत्रण मिळवले. तिने विचार केला की हे संन्यासी खरोखर तपस्वी आहेत की तिला भ्रष्ट करण्यासाठी आलेले कोणी कपटी लोक आहेत. जर तिने वस्त्रे त्यागली तर तिचा पातिवृत्य धर्म धोक्यात येणार होता, आणि जर तिने नकार दिला तर तिच्या दारातून 3 अतिथी उपाशी जाणार होते, ज्यामुळे तिच्या धर्माचा लोप होणार होता. अनसूयेच्या मनातील तो संघर्ष एखाद्या महान युद्धापेक्षा कमी नव्हता. तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. तिच्यासमोर अत्री ऋषींची ती तेजस्वी मूर्ती आली. तिने विचार केला, हे देवा, हा कोणता प्रसंग तू माझ्यावर आणला आहेस? एका बाजूला माझा पतिव्रता धर्म आहे, जो माझ्या प्राणांपेक्षाही प्रिय आहे. दुसरीकडे अतिथी सेवा आहे, जी माझ्या कुळाची परंपरा आहे. जर मी वस्त्रे उतरवून यांच्यासमोर गेले तर मी माझ्या पतीशी प्रतारणा केल्यासारखे होईल. पण जर हे संन्यासी शाप देऊन गेले तर माझ्या पतीच्या तपाचे नुकसान होईल. काय करावे? तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण त्या अश्रूंमध्ये दुर्बलता नव्हती, तर एक वेगळीच शक्ती होती. तिने अंतर्मनातून आपल्या पतीचे, अत्री ऋषींचे स्मरण केले. तिने ऋषींच्या पादुकांचे ध्यान केले आणि त्यांच्या चरणांवर आपले मस्तक टेकवले. त्या शांततेच्या क्षणात तिला एक दिव्य प्रकाश जाणवला. तिला जाणीव झाली की हे संन्यासी साधेसुधे मानव नाहीत. त्यांच्या शब्दात जरी विचित्रता असली तरी त्यांच्या आवाजात एक दैवी अधिकार होता. तिने पुन्हा एकदा त्या तिघांकडे बारकाईने पाहिले. तिला त्यांच्या भोवती एक ओळखीचे पवित्र वलय दिसले. तिच्या मनातील संभ्रम दूर झाला. तिने ओळखले की ही साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेशाची माया आहे. हे प्रभू, तुम्हीच माझी परीक्षा पाहत आहात. तुम्हीच मला या संकटात टाकले आहे आणि तुम्हीच मला रस्ता दाखवाल, अशी तिने मनोमन प्रार्थना केली. तिच्या मनात एक तेजस्वी विचार चमकला. तिची श्रद्धा इतकी प्रबळ होती की तिला आता भीती वाटत नव्हती. तिला समजले की पातिवृत्य हे केवळ वस्त्रांमध्ये नसते, ते मनात असते. जर तिचे मन शुद्ध असेल तर जगातील कोणतीही शक्ती तिला स्पर्श करू शकणार नाही. तिच्या चेहऱ्यावर एक अलौकिक शांतता पसरली. भीतीची जागा आता एका दृढ निश्चयाने घेतली होती. तिने ठरवले की ती या संन्यासांची अटही पूर्ण करील आणि आपल्या धर्माचे रक्षणही करील. तिला आपल्या पतीच्या तपावर आणि स्वतःच्या सत्वावर पूर्ण विश्वास होता. तिने देवांना मनोमन आव्हान दिले, जर मी खरी पतिव्रता असेल तर तुमचे हे कपटच तुमचे बंधन होईल. अनसूयेने आपले डोळे उघडले. तिची नजर आता स्थिर आणि निर्भय झाली. तिने त्या संन्याशांकडे पाहिले आणि अत्यंत शांत स्वरात म्हणाली, महाराज, आपली अट मला मान्य आहे. मी आपल्याला आपल्या इच्छेनुसारच भिक्षा वाढेन. पण मला एक क्षण द्या. मी भोजनाची ताटे तयार करते आणि मग आपल्यासमोर येते. आपण कृपया इथेच वाट पाहावी. त्रिमूर्तींना वाटले की कदाचित अनसूया घाबरून माघार घेईल, पण तिचा हा शांत निश्चय पाहून तेही चक्रावून गेले. त्यांना वाटले की हिने इतक्या सहजपणे ही अट कशी मान्य केली. अनसूया या स्वयंपाकघरात गेली. तिने 3 सोन्याची ताटे घेतली. त्यात पक्वान्ने, फळे आणि कंदमुळे सजवली. तिचे हृदय धडधडत होते, पण तिचे पाऊल डगमगत नव्हते. तिने एका पात्रात अत्री ऋषींच्या पायांचे तीर्थ म्हणजे पाणी घेतले. हे तेच तीर्थ होते ज्यात अत्रींच्या सहस्त्र वर्षांच्या तपाची शक्ती साठलेली होती. अनसूयेने ते तीर्थ हातात घेतले आणि आपल्या पतीचे स्मरण करून एक संकल्प केला. हे परमेश्वरा, जर माझ्या मनात अत्री ऋषींशिवाय दुसऱ्या कोणत्याही पुरुषाचा विचार कधी आला नसेल, जर माझे पातिवृत्य गंगेसारखे निर्मळ असेल, तर या तीर्थाच्या स्पर्शाने हे 3 संन्यासी तानही बालके होऊन जावत. तिने ते मंत्राक्षतायुक्त तीर्थ आपल्या हातावर घेतले आणि ज्या ठिकाणी ते 3 संन्यासी बसले होते तिथे ती वेगाने आली. त्रिमूर्ती आतुरतेने वाट पाहत होते की अनसूया कोणत्या रूपात बाहेर येईल. पण अनसूया बाहेर येताच त्यांच्यावर ते पादतीर्थ शिंपडले. त्या तीर्थाचा एक थेंब त्या संन्याशांच्या अंगावर पडताच एक चमत्कार झाला. संपूर्ण आश्रमात एक दिव्य प्रकाश फाकला. विजा चमकल्यासारखा लख्ख उजेड झाला आणि त्या प्रकाशात त्या 3 प्रौढ संन्याशांचे शरीर आकुंचन पावत होते. काही क्षणापूर्वी जे 3 धिप्पाड, तेजस्वी आणि प्रौढ संन्यासी तिथे बसले होते, त्यांच्या जागी आता जमिनीवर 3 लहान, गोंडस आणि तानही बालके लोळू लागली. होय, साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश अनसूयेच्या पातिवृत्य शक्तीने बालरूप झाले होते. त्या बालकांच्या रडण्याचा आवाज आश्रमात गुंजू लागला. त्यांचे तेजस्वी डोळे, ती चिमुकली पाऊले आणि ते निरागस हास्य पाहून कोणालाही वाटले नसते की हेच या सृष्टीचे चालक आहेत. अनसूयेने पाहिले की तिचा संकल्प पूर्ण झाला आहे. आता तिला वस्त्रांचा कोणताही संकोच उरला नव्हता. कारण आईसमोर तिची मुले नग्न असली किंवा आई मुलांसमोर कशीही असली तरी तिथे केवळ वात्सल्य उरते, वासना नाही. अनसूयेने त्या 3ही बालकांना पाहिले आणि तिचे मातृत्व उचंबळून आले. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
तिने विचार केला की ज्या देवांना पाहण्यासाठी योगी हजारो वर्षे तप करतात तेच देव आज माझ्या दारात बाळ होऊन आले आहेत. तिने मोठ्या प्रेमाने त्या तिन्ही बालकांना उचलले आणि आपल्या खुशीत घेतले. आता ती घाबरलेली पत्नी नव्हती, तर ती एक वत्सल माता झाली होती. संन्याशांची ती विचित्र अट आता एका पवित्र नात्यात बदलली होती. अनुसूयेने त्या बालकांना दूध पाजले, त्यांना मांडीवर निजवले आणि अंगाई गीत गाऊ लागली. त्रिमूर्तींची ही अवस्था पाहून स्वर्गात एकच खळबळ उडाली. इंद्राला घाम फुटला. लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती या तिन्ही देवींना जेव्हा समजले की त्यांचे पती पृथ्वीवर एका मातेचे बाळ बनून राहिले आहेत, तेव्हा त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांना जाणीव झाली की त्यांनी अनुसूयेची परीक्षा घेऊन किती मोठी चूक केली आहे. साक्षात परमेश्वरालाही जिथे हार मानावी लागली, तिथे मानवी अहंकाराचे काय चालणार? अनुसूयेने आपल्या भक्तीने साक्षात विधात्यालाही पाळण्यात झोपवले होते. अनुसूयेने एक क्षण डोळे मिटले, आपल्या पतीचे स्मरण केले आणि एक असा चमत्कार केला ज्याने साक्षात देवांनाही घाम फुटला. आता या 3 बालकांचे पुढे काय होणार? अत्री ऋषी जेव्हा आश्रमात परततील तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय असेल आणि वैकुंठातील देवी आता काय करणार? जाणून घेऊया. त्या 3 संन्यासांच्या अंगावर अत्री ऋषींच्या पादतीर्थाचे थेंब पडताच जणू काळाची गती क्षणभर थांबली. त्या तीर्थातील तपोबलाने आणि अनुसूयेच्या पातिव्रत्याच्या प्रखर तेजाने निसर्गाचे नियमही पालटले गेले. ब्रह्मांडाचे अधिपती, जे कधीही कुणाला वश होत नाहीत, ते आज एका साध्या मानवी स्त्रीच्या संकल्पापुढे नतमस्तक झाले होते. त्या 3 प्रौढ संन्याशांच्या शरीराचे आकार वेगाने लहान होऊ लागले. त्यांच्या चेहऱ्यावरील वृद्धत्व आणि गांभीर्य लोप पावले आणि तिथे एक निरागस तान्हे बाळपण उमटू लागले. बघता बघता त्या पवित्र ओसरीवर 3 अतिशय देखणी, तेजस्वी आणि तान्ही बालके हातपाय हलवत लोळू लागली. अनुसूयेने पाहिले की ज्यांनी नग्न अवस्थेत भिक्षा मागितली होती ते आता स्वतःच त्या अवस्थेत बालरूप होऊन समोर पडले होते. तिने एक दीर्घ श्वास घेतला. तिच्या मनातील सर्व संकोच, भीती आणि द्वंद्व आता कायमचे मिटले होते. एका स्त्रीसाठी जगातील परपुरुष हा भीतीचा किंवा आदराचा विषय असू शकतो, पण एका मातेसाठी तिचे बाळ हे केवळ प्रेमाचा आणि वात्सल्याचा विषय असते. अनुसूयेच्या हृदयात मातृत्वाचा एक प्रचंड महापूर आला. तिचे स्तन वात्सल्याने भरून आले. तिने त्या बालकांकडे पाहिले. त्यातील एका बालकाचे तेज सोन्यासारखे पिवळे धमक होते, ज्याच्या कपाळावर एक वेगळीच शांतता होती. ते ब्रह्मादेवाचे रूप होते. दुसरे बाळ सावळ्या रंगाचे, अत्यंत मोहक डोळ्यांचे आणि ज्याच्या छातीवर श्रीवत्स चिन्ह चमकत होते, ते भगवान विष्णू होते. आणि तिसरे बाळ कर्पुरासारखे गोरे, ज्याचे डोळे खोल आणि तेजस्वी होते, ते साक्षात भगवान शिव होते. अनुसूयेने हसून त्या बालकांना उचलले. आता तिला वस्त्रांची पर्वा नव्हती, कारण आई आणि बाळाच्या मध्ये कसली आली आहे वस्त्रे. तिने त्या तिघांना एका पाठोपाठ एक आपल्या कुशीत घेतले आणि त्यांना स्तनपान करवले. साक्षात सृष्टीचे निर्माते आज एका मातेच्या कुशीत दूध पिऊन तृप्त होत होते. अनुसूयेने त्यांना आपल्या पदराखाली घेतले आणि मायेने थोपटू लागली. त्या बालकांचा रडण्याचा आलास थांबला आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक समाधान पसरले. अनुसूयेने त्यांना घराच्या आत नेले. तिथे तिने एका सुती वस्त्राचा झोपाळा तयार केला आणि त्या 3ही दिव्य बालकांना त्यात निजवले. तिने स्वतःच्या हाताने त्यांना अंगाई गीत गायला सुरुवात केली. आश्रमाच्या त्या छोट्याशा अशा खोलीत आज संपूर्ण ब्रह्मांड एकवटले होते. बाहेर वारा संथपणे वाहत होता, जणू त्यालाही त्या बालकांची झोप मोडायची नव्हती. अनुसूया त्या पाळण्यापाशी बसली होती आणि तिची नजर त्या 3 चेहऱ्यांवरून ढळत नव्हती. तिला वाटले, काय हे माझे भाग्य, ज्या ईश्वराला शोधण्यासाठी अत्री ऋषी वणवण फिरले, ज्यांच्यासाठी त्यांनी 100 वर्ष तप केले, तेच ईश्वर आज माझ्या घरात बाळ होऊन खेळत आहेत. किती निरागस आहेत ही डोळे. कोणी म्हणेल का की या चिमुकल्या हातांनी जगाची निर्मिती केली आहे? कोणी म्हणेल का की या छोट्या पावलांनी त्रिविक्रम होऊन संपूर्ण आकाश व्यापले होते? आणि हा जो शांतपणे दिवस उलटले, पण तिन्ही देवांचा कोणताही पत्ता नव्हता. देवींना काळजी वाटू लागली. त्यांनी आपली दिव्य दृष्टी वापरून पृथ्वीवर पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला. चित्रकूटच्या अरण्यात एका आश्रमात त्यांचे पती ताणही बालके होऊन एका मातेच्या कुशीत खेळत आहेत हे पाहून त्या थक्क झाल्या. देवींना समजले की अनुसूयेची परीक्षा घेणे त्यांना किती महागात पडले आहे. ज्यांना त्यांनी संशयाने पाहिले होते, तिनेच आपल्या भक्तीने त्यांच्या पतींना कैद करून ठेवले होते प्रेमाच्या साखळदंडात. देवींच्या मनात आता अपराधीपणाची भावना निर्माण झाली. त्यांना वाटले की जर आपण लवकर काही केले नाही तर हे देव कधीच परत येणार नाहीत. सृष्टीचे कार्य थांबले होते. सूर्य त्याचा मार्ग बदलत नव्हता, पाऊस पडत नव्हता आणि वायू स्तब्ध झाला होता. संपूर्ण ब्रह्मांड विस्कळीत झाले होते.
लक्ष्मी माता म्हणाली, भगिनींनो, आपण अनुसूयेला कमी लेखले. तिची भक्ती आपल्या कल्पनेपेक्षाही प्रबळ आहे. आता आपल्याला तिथे जाऊन तिची माफी मागितल्याशिवाय पर्याय नाही. आपले पती पुन्हा मिळवण्यासाठी आपल्याला एका मानवी स्त्रीसमोर नतमस्तक व्हावे लागेल. सरस्वती आणि पार्वती यांनीही याला संमती दिली. तिन्ही देवींनी साध्या ब्राह्मण स्त्रियांचा वेश धारण केला आणि त्या पृथ्वीच्या दिशेने निघाल्या. त्यांच्या मनात एकीकडे आपल्या पतींना पाहण्याची ओढ होती, तर दुसरीकडे अनुसूयेच्या सामर्थ्याची भीती होती. अत्रींच्या आश्रमात आता सकाळ झाली होती. बालके जागी झाली होती आणि त्यांच्या किलबिलाटाने सारा आश्रम निनादला होता. अनुसूया त्यांना नाहूमाखू घालत होती. त्याचवेळी आश्रमाच्या दारात 3 स्त्रिया आल्या. त्यांचे सौंदर्य जरी मानवी दिसत असले तरी त्यांच्या चेहऱ्यावरचे दिव्य तेज लपत नव्हते. त्यांनी अत्यंत नम्रपणे आश्रमात प्रवेश केला. अनुसूयेने पाहिले की 3 अतिशय सुंदर स्त्रिया तिच्या दारात उभ्या आहेत. तिने विचारले, आपण कोण आहात आणि या दुर्गम अरण्यात कशासाठी आला आहात? आपले चेहरे मला ओळखीचे वाटतायत, पण आपले नाव मात्र ठाऊक नाही. आपण काही शोधत आला आहात का? तिन्ही देवींनी एकमेकांकडे पाहिले. त्यांच्या मनात एक प्रकारचा संकोच होता. ज्या अनुसूयेची त्यांनी परीक्षा घ्यायला आपल्या पतींना पाठवले होते, त्याच अनुसूयेसमोर आपली खरी ओळख कशी द्यायची हा प्रश्न त्यांना पडला होता. भगवान विष्णूंची अर्धांगिनी लक्ष्मी माता अत्यंत नम्र स्वरात म्हणाली, माता अनुसूया, आम्ही दुरून आलो आहोत. आम्ही ऐकले की तुमचे पातिवृत्य आणि तुमचे मातृत्व इतके महान आहे की साक्षात देवांनाही तुम्ही आपले बालक बनवून घेतले आहे. आम्ही आमचे पती शोधत आहोत. बरेच दिवस झाले ते एका कार्यासाठी बाहेर गेले होते आणि त्यांचा कोणताही निरोप आलेला नाही. आम्हाला असे कळले की ते तुमच्याच आश्रमात आहेत. अनुसूया हसली. तिच्या हसण्यात एक प्रकारचे समाधान आणि अधिकार होता. तिने त्या पाळण्याकडे बोट दाखवले आणि म्हणाली, पहा, ते तिथे शांतपणे खेळत आहेत. तुमच्या पतींनी माझ्याकडे भिक्षा मागितली होती आणि मी त्यांनाही भिक्षा दिली. त्यांनी मला माता मानले आहे आणि आता ते माझे पुत्र होऊन इथे राहत आहेत. आपण त्यांना ओळखू शकता का? तिन्ही देवी घाईघाईने त्या पाळण्यापाशी गेल्या. त्यांनी पाळण्यात पाहिले आणि ते थक्क झाल्या. तिथे 3 अत्यंत सुंदर, तेजस्वी आणि एकसारखीच दिसणारी बालके लोळत होती. प्रत्येक बालकाच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज होते. लक्ष्मीने एका बालकाला उचलण्याचा प्रयत्न केला, पण तिला कळेना की आपला विष्णू नक्की कोणता. तिने एका बालकाच्या छातीवर श्रीवत्स चिन्ह शोधण्याचा प्रयत्न केला, पण अनुसूयेच्या वात्सल्याने ते चिन्ह आता एका निरागस बालपणात मिसळून गेले होते. पार्वतीने दुसऱ्या बालकाकडे पाहिले. तिला वाटले की हा कदाचित शंकर असेल, पण त्या बालकाच्या गळ्यात रुद्राक्ष नव्हता की त्याच्या कपाळावर 3रा गोवळा दिसत नव्हता. सरस्वतीसुद्धा गोंधळी होती. ब्रह्मादेवांचे ते हंसरूप आता एका साध्या मानवी बालकाच्या रूपात इतके एकरूप झाले होते की ते ओळखणे अशक्य झाले होते. तिन्ही देवींना आता स्वतःच्या चुकीची जाणीव होऊ लागली. त्यांनी अनुसूयेची परीक्षा घेण्यासाठी आपल्या पतींना पाठवले, पण अनुसूयेने साक्षात देवांनाच आपल्या मायेच्या साखळदंडात असे काही बांधले होते की त्यांची दैवी ओळखही पुसली गेली होती. आश्रमातील त्या वातावरणात आता एक गहन शांतता पसरली होती. केवळ त्या बालकांच्या रडण्याचा आणि खेळण्याचा आवाज येत होता. लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती या तिन्ही महाशक्ती आज एका सामान्य मातेसमोर अगतिक झाल्या होत्या. त्यांना समजले की पातिवृत्य आणि भक्ती ही केवळ शब्दांची खेळणी नाहीत, तर ती एक अशी शक्ती आहे जी साक्षात ईश्वरालाही परत जाण्यापासून रोखू शकते. तिन्ही देवींनी आपले मानवी रूप त्यागले आणि त्या आपल्या मूळ दिव्य स्वरूपात प्रगट झाल्या. संपूर्ण आश्रम दिव्य प्रकाशाने उजळून निघाला. त्यांनी अनुसूयेच्या चरणांवर लोटांगण घातले. ब्रह्मांडाच्या माता आज एका मानवी मातेच्या पायाशी नतमस्तक झाल्या होत्या. लक्ष्मी माता गदगद स्वरात म्हणाली, माता अनुसूया, आम्हाला क्षमा करा. आम्ही तुमच्या सामर्थ्यावर संशय घेतला. आम्ही अहंकाराच्या भरात आपल्या पतींना तुमची परीक्षा घ्यायला पाठवले, पण तुम्ही तर साक्षात ईश्वरालाच जिंकले आहे. आज आमचा गर्व हरला आहे आणि तुमच्या भक्तीचा विजय झाला आहे. सृष्टीचे कार्य थांबले आहे. जग विस्कळीत झाले आहे. कृपया आमच्या पतींना पुन्हा त्यांच्या मूळ रूपात आणा. त्यांच्याशिवाय हे ब्रह्मांड चालू शकणार नाही. एक पत्नी म्हणून आम्ही आपल्याकडे याचना करत आहोत. आम्हाला आमचे सौभाग्य परत द्या. त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू अनुसूयेच्या चरणांना स्पर्श करत होते. हा एक असा क्षण होता जिथे शक्तीचा आणि अहंकाराचा पूर्णपणे पराभव झाला होता आणि तिथे केवळ भक्ती आणि प्रेमाचा विजय झाला होता. अनुसूयेला त्यावेळी देवींबद्दल द्वेष वाटला नाही, उलट तिला त्यांच्याबद्दल दया वाटली. तिला जाणीव झाली की एका स्त्रीच्या आयुष्यात तिच्या पतीचे महत्त्व काय असते. तिने देवींना उठवले आणि मायेने त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. अनुसूया अत्यंत शांत आणि गंभीर आवाजात म्हणाली, देवींनो, आपण ब्रह्मांडाच्या स्वामिनी आहात. मी तर एक सामान्य मानवी स्त्री आहे, पण लक्षात ठेवा, भक्तीमध्ये संशयाला जागा नसते. जेव्हा आपण कशाच्या सत्वाची परीक्षा घेता तेव्हा आपण स्वतःच्याच सत्वाला आव्हान देत असता. मी अत्री ऋषींची पत्नी आहे आणि माझ्या पतीच्या पुण्याने मी हे सामर्थ्य मिळवले आहे.
तुमचे पती माझ्या दारात अतिथी म्हणून आले होते. त्यांनी माझ्यासमोर एक कठीण अट ठेवली, पण मी माझ्या पातिवृत्त्याच्या बळावर त्यांना माझे पुत्र बनवून घेतले. आता ते माझे पुत्र आहेत. एक आई आपल्या मुलांना सहजासहजी सोडत नसते, पण मी तुमची व्यथा समजू शकते. तिन्ही देवींनी पुन्हा एकदा विनंती केली, माता, आपण म्हणता ते सत्य आहे, पण या तिघांशिवाय सृष्टीचा गाढा कसा चालणार? ब्रह्माशिवाय निर्मिती थांबली आहे, विष्णूशिवाय पालनपोषण होत नाहीये, आणि शिवाशिवाय लयाची प्रक्रिया थांबली आहे. सर्व देवता काळजीत आहेत. आपण मोठे मन करा आणि त्यांना मुक्त करा. आम्ही वचन देतो की इथून पुढे तुमच्या पातिवृत्त्यावर कोणीही संशय घेणार नाही. अनुसूयेने त्या पाळण्यातील बालकांकडे पाहिले. तिलाही आता त्या बालकांचा लळा लागला होता, पण तिला हे ठाऊक होते की वैयक्तिक सुखापेक्षा विश्वाचे कल्याण महत्वाचे आहे. सिद्धमुनी नामधारकाला सांगत होते, वत्सा, हा तो क्षण होता जेव्हा संपूर्ण सृष्टी स्तब्ध होऊन या घटनेकडे पाहत होती. एका बाजूला साक्षात महालक्ष्मी, महासरस्वती आणि महापार्वती होत्या, आणि दुसऱ्या बाजूला एक साधी पण प्रबळ पतिव्रता अनुसूया. अनुसूयेने एक अट ठेवली. ती म्हणाली, मी यांना मूळ रूपात आणायला तयार आहे, पण मला वचन द्या की हे तिन्ही देव कोणत्या ना कोणत्या रूपात माझ्याकडे पुत्र म्हणूनच राहतील. मला ही बालके हवी आहेत, कारण यांनी मला आई म्हटले आहे. देवींनी आनंदाने ही अट मान्य केली. त्यांना फक्त आपले पती हवे होते, मग ते कोणत्याही स्वरूपात राहिले केही चालेल. अनुसूया आता पुन्हा एकदा त्या पाळण्यापाशी गेली. तिने आपल्या मनात अत्री ऋषींचे स्मरण केले. तिने पुन्हा एकदा ते पादतीर्थ हातात घेतले, पण यावेळी तिचा हेतू त्यांना बालरूप देण्याचा नव्हता, तर त्यांना मुक्त करण्याचा होता. तिने त्या बालकांकडे पाहिले आणि मनोमन प्रार्थना केली, हे देवा, जर मी निष्काम भावनेने तुमची सेवा केली असेल तर आता आपल्या मूळ स्वरूपात प्रकट व्हा आणि या देवींची चिंता दूर करा. तिने ते तीर्थ त्या तिन्ही बालकांवर शिंपडले. क्षणात एक प्रचंड मोठा चमत्कार झाला. तो छोटासा आश्रम पुन्हा एकदा हजारो सूर्यांच्या तेजाने उजळून निघाला. त्या 3 बालकांच्या जागी आता साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश उभे होते. ब्रह्मदेवांच्या हातात वेद होते, भगवान विष्णूंच्या हातात शंख आणि चक्र होते, आणि भगवान शिव आपल्या त्रिशूळासह प्रकट झाले होते. त्यांची ती दिव्य रूपे पाहून आश्रमातील भिंतीसुद्धा आनंदाने शहारल्या. तिन्ही देवांनी अनुसूयेकडे अत्यंत सन्मानाने आणि प्रेमाने पाहिले. त्यांना आता आपल्या परीक्षेचा कोणताही माज उरला नव्हता. उलट त्यांना अनुसूयेच्या भक्तीचे कौतुक वाटत होते. भगवान विष्णू म्हणाले, माता अनुसूया, तू खरोखरच धन्य आहेस. आजवर अनेक ऋषींनी आणि भक्तांनी आमची आराधना केली, पण तुझ्यासारखी भक्ती आम्ही पाहिली नाही. तू आम्हाला जिंकले आहेस. आम्ही तुझ्या पातिवृत्य धर्माचा आदर करतो. आज तुझा महिमा त्रैलोक्यात गायला जाईल. तू आम्हाला बालरूप देऊन वात्सल्य दिले आहेस. त्या ऋणाची परतफेड आम्ही कधीच करू शकणार नाही, पण तुझ्या इच्छेनुसार आम्ही तिघेही तुझ्याकडे कोणत्या ना कोणत्या रूपात कायमचे राहू. तिन्ही देवींनी आपल्या पतींना सुखरूप पाहून देवांचे आभार मानले. त्यांनी अनुसूयेला वंदन केले. आश्रमात आता एक उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते, पण अनुसूयेच्या मनात अजूनही एक हुरहुर होती. तिला ती बालके हवी होती. तिने विचारले, प्रभू, आपण आता आपल्या धामावर परत जाल, पण माझे पुत्र म्हणून मला दिलेले वचन कसे पूर्ण होईल? देवांनी हसून संमती दिली आणि सांगितले की माता, तू काळजी करू नकोस. आमचे अंश एकत्र येऊन तुला एक असा पुत्र प्राप्त होईल जो जगाचा गुरु असेल. सृष्टीचे संतुलन आता पुन्हा एकदा प्रस्थापित झाले होते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश आपापल्या वाहनांवर बसून देवींसह स्वर्गाच्या दिशेने निघून गेले, पण जाताना त्यांनी अत्री ऋषींच्या आश्रमावर आशीर्वादाचा वर्षाव केला. सिद्धमुनी पुढे म्हणाले, नामधारका, या घटनेनंतर काही काळाने अनुसूयेला 3 पुत्र प्राप्त झाले. ब्रह्माच्या अंशातून चंद्र जन्मला, शिवाच्या अंशातून दुर्वास ऋषींचा जन्म झाला आणि भगवान विष्णूंच्या अंशातून साक्षात दत्तात्रेय प्रकट झाले. हे तिघेही अनुसूयेचे पुत्र होते, पण दत्तात्रेयांचे रूप हे सर्वात वेगळे आणि दिव्य होते. नामधारक हे सर्व अत्यंत एकाग्रतेने ऐकत होता. त्याला आता समजले होते की दत्तात्रेयांचा अवतार हा केवळ योगायोग नव्हता, तर तो एका महान भक्तीचे फळ होते. त्याच्या मनात आता दत्तात्रेयांच्या रूपाबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली होती. तो म्हणाला, स्वामी, दत्तात्रेयांचा जन्म हा विष्णूंचा अंश असूनही त्यांना आपण त्रिमूर्तींचे स्वरूप का मानतो आणि चंद्र आणि दुर्वास यांचे पुढे काय झाले? कृपया मला त्या दिव्य जन्माचा सोहळा आणि दत्तात्रेयांच्या स्वरूपाचे रहस्य सांगा. सिद्धमुनींनी आपल्या शिष्याला दत्तात्रेयांच्या अवताराबद्दल अधिक माहिती देण्यास सुरुवात केली. त्यांनी सांगितले की दत्तात्रेय हे केवळ पुत्र नव्हते, तर ते एकात्मतेचे प्रतीक होते. त्यांच्या जन्माने जगाला गुरुतत्वाचा मार्ग दाखवला, पण त्या जन्माचा सोहळा कसा होता हे ऐकणे म्हणजे प्रत्यक्ष अमृत पिण्यासारखे आहे. अत्री ऋषी आणि अनुसूयेच्या आश्रमात जेव्हा तो त्रिमूर्ती अवतार प्रकट झाला तेव्हा साक्षात निसर्गही नतमस्तक झाला होता. अनुसूया तयार होते, पण तिने एक अट ठेवली.
तिला ती बालके हवी होती. दत्तात्रेयांचा अवतार नक्की कसा झाला, विष्णूंच्या अंशातून दत्त आणि बाकी दोघांतून कोणाचा जन्म झाला आणि या तिघांचे तेज एकाच स्वरूपात कसे विलीन झाले, हे सर्व आपण पाहणार आहोत कथेच्या पुढच्या भागात. त्रिमूर्तींनी दिलेले वरदान ही केवळ एक घोषणा नव्हती, तर ते या सृष्टीतील सर्वात मोठे सत्य होणार होते. अत्री ऋषींच्या आश्रमातून जेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश आपल्या दिव्य धामांकडे परतले, तेव्हा त्या आश्रमाच्या कणाकणात एक विलक्षण चैतन्य मागे सोडून गेले होते. सती अनुसूयेच्या भक्तीने साक्षात ईश्वराला पुत्र म्हणून येण्यास भाग पाडले होते. काळ वेगाने पुढे सरकत होता. आश्रमातील वृक्षवेलींना नवी पालवी फुटली होती. चित्रकूटातील अरण्यात एक प्रकारचे मंगलमय वातावरण दाटून आले होते. अनुसूयेच्या उदरी आता त्या दिव्य प्रकाशाचे आगमन झाले होते, जो जगाचा उद्धार करणार होता. हे मातृत्व सामान्य नव्हते, हे साक्षात परब्रह्माचे मानवी रूपात होणारे अवतरण होते. काही काळ लोटल्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेचा तो शुभ दिवस उजाडला. मृग नक्षत्र आणि प्रदोष काळ अशा एका अत्यंत पवित्र मुहूर्तावर अत्रींच्या आश्रमात एकामागून एक 3 दिव्य ज्योती प्रकट झाल्या. सर्वात आधी ब्रह्मादेवांच्या अंशातून चंद्र, ज्याला सोम असेही म्हणतात, याचा जन्म झाला. चंद्राचा जन्म होताच आश्रमात जणू शीतल चांदणे पसरले. तो दिसायला अत्यंत शांत, गौरवर्णीय आणि मनाला प्रसन्न करणारा होता. चंद्राचा जन्म हा सृष्टीच्या निर्मिती शक्तीचे प्रतीक होता. त्यानंतर भगवान शिवांच्या अंशातून दुर्वास ऋषींचा जन्म झाला. दुर्वासांचा जन्म होताच त्यांच्या अंगातून एक प्रकारचे उग्र तेज बाहेर पडत होते. त्यांचा स्वभाव अग्नीसारखा प्रखर आणि कोपायमान होता, जो शिवाच्या संहार शक्तीचे आणि कठोर तपाचे प्रतीक होता. पण सर्वात मोठा चमत्कार अजून घडायचा होता. भगवान विष्णूंच्या अंशातून जो पुत्र प्रकट झाला, त्याचे तेज पाहून अत्री आणि अनुसूया स्तमित झाले. तो पुत्र म्हणजे साक्षात दत्त, म्हणजेच दत्तात्रेय. विष्णू हे पालन करते आहेत आणि त्यांच्या या अवतारात भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा संगम होता. या तिन्ही बालकांच्या जन्माने अत्रींच्या आश्रमात आनंदाचे उदाहरण आले. पण हा आनंद केवळ मानवी स्तरावरचा नव्हता. आकाशातून देवराज इंद्राने दुंदुभी वाजवल्या, गंधर्वांनी मंगळ गायन सुरू केले आणि अप्सरांनी नंदनवनातून आणलेल्या दिव्य फुलांचा वर्षाव केला. ऋषीमुनींनी वेद मंत्रांचा घोष केला. संपूर्ण सृष्टीला आता तिचा आदिगुरु प्राप्त झाला होता. अनुसरेने जेव्हा त्या तिसऱ्या पुत्राला म्हणजेच दत्तात्रेयांना आपल्या हातात घेतले, तेव्हा तिला एक विलक्षण अनुभूती आली. तिने पाहिले की तिच्या हातात असलेले ते बाळ सामान्य नाही. त्या एकाच बालकामध्ये तिला ब्रह्मा, विष्णू आणि महेशाची सावली दिसत होती. तो क्षण जणू अनंत काळासाठी थांबला होता. आश्रमाच्या त्या साध्याशा झोपडीत आता वैकुंठाचे ऐश्वर्य, कैलासाचे वैराग्य आणि सत्यलोकाचे ज्ञान एकवटले होते. त्या बालकाच्या एका चेहऱ्यावर ब्रह्मादेवांचे सृजनशील स्मित होते, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर विष्णूंची वैश्विक शांती होती आणि तिसऱ्या चेहऱ्यावर शिवाचे गहन ध्यान होते. त्याच्या 6 हातांमध्ये सृष्टीची सर्व आयुधे आणि चिन्हे होती: शंख, चक्र, गदा, त्रिशूळ, डमरू आणि कमंडलू. अनुसूयेच्या डोळ्यातून प्रेमाचा महापूर वाहत होता. तिला आठवले की याच देवांनी संन्यासी होऊन तिची परीक्षा घेतली होती, पण आज तेच देव तिचे पुत्र होऊन तिच्या स्पर्शासाठी व्याकुळ झाले होते. अत्री ऋषींनी त्या बालकाकडे पाहिले आणि त्यांना साक्षात परब्रह्माचे दर्शन झाले. त्यांनी त्या बालकाच्या चरणांवर डोके ठेवले. त्या क्षणी अत्रींना जाणीव झाली की ही केवळ त्यांची मुले नाहीत, तर ही मानवजातीला दिशा दाखवणारी दिव्य प्रकाशपुंज आहेत. दत्तात्रेयांच्या त्या 3 मुखांमधून एकच दिव्य नाद निघत होता, जो विश्वाच्या कल्याणाची ग्वाही देत होता. त्यांच्या त्या 6 हातांनी जणू संपूर्ण ब्रह्मांड कवेत घेतले होते. त्यांच्या अंगातून निघणारा तो दिव्य सुगंध संपूर्ण अरण्यात पसरला होता. वाघ आणि हरिण, जे निसर्गतः शत्रू असतात, ते आज आश्रमाच्या द्वारावर येऊन त्या बालकाच्या दर्शनासाठी उभे होते. अनुसूयेने त्या बालकाला आपल्या छातीशी घट्ट धरले. तेव्हा तिला जाणवले की ही मिठी केवळ एका पुत्राला दिलेली मिठी नव्हती, तर तिने साक्षात ईश्वराला आपल्या भक्तीच्या कवेत घेतले होते. वात्सल्याचा असा सोहळा याआधी कधीही झाला नव्हता आणि भविष्यातही होणार नव्हता. तो अवतार म्हणजे भक्तीने ईश्वराचा केलेला पूर्ण पराभव आणि विजयाचा संगम होता. दत्तात्रेयांचा हा अवतार पाहून चंद्र आणि दुर्वास या दोन्ही भावांना आपल्या जन्माचा हेतू उमजला. चंद्र हा ब्रह्माचा अंश होता आणि दुर्वास हा शिवाचा अंश होता. चंद्राच्या मनात आले की सृष्टीच्या निर्मितीचे आणि मनाच्या शांतीचे कार्य करण्यासाठी मला तपश्चर्या करणे आवश्यक आहे. तसेच दुर्वास ऋषींना वाटले की धर्माचे रक्षण आणि अधर्माचा नाश करण्यासाठी मला उग्र तपाचा मार्ग स्वीकारावा लागेल.
या दोघांनीही अनुसूया मातेकडे जाण्याची परवानगी मागितली. चंद्र म्हणाला, माते, मी तुझ्या पोटी जन्म घेऊन धन्य झालो, पण आता माझे स्थान आकाशात आहे, जिथून मी जगाला शीतलता प्रदान करीन. माझे तेज मी या माझ्या भावात म्हणजेच दत्तात्रेयांमध्ये विलीन करत आहे. दुर्वास ऋषींनीही अनुसूया मातेला वंदन केले आणि म्हटले, माते, माझा जन्म ऋषिकुलाच्या रक्षणासाठी आणि शिस्तीसाठी झाला आहे. मी तीर्थयात्रा आणि कठोर तप करण्यासाठी वनात जात आहे, पण जाण्यापूर्वी माझा सर्व अंश आणि शक्ती मी दत्तात्रेयांमध्ये अर्पण करत आहे. इथून पुढे दत्तात्रेय हेच आम्ही तिघांचे प्रतिनिधी असतील. असे म्हणून चंद्र आणि दुर्वास यांनी आपले सर्व तेज आणि सामर्थ्य दत्तात्रेयांच्या त्या दिव्य मूर्तीमध्ये विलीन केले. या एकात्मतेमुळेच दत्तात्रेयांचे रूप हे त्रिमूर्ती स्वरूप बनले. 3 मुखे आणि 6 हात असलेले हे दिव्य रूप पाहून अत्री आणि अनुसूया भारावून गेले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही शक्ती आता एकाच शरीरात निवास करत होत्या. दत्तात्रेयांनी आपल्या पालकांकडे पाहिले आणि त्यांच्या डोळ्यातून एक संदेश दिला की ते या पृथ्वीवर गुरुत्वाचा प्रसार करण्यासाठी आले आहेत. त्यांनी अत्री ऋषींना सांगितले की पिताश्री, मी तुमच्या घरात पुत्र म्हणून आलो आहे, पण माझे कार्य संपूर्ण विश्वासाठी आहे. मी योग मार्ग, ज्ञान मार्ग आणि भक्तीचा प्रचार करीन. दत्तात्रेयांच्या जन्मानंतर आश्रमात दररोज नवनवे चमत्कार घडू लागले. दत्तात्रेय वाढू लागले, तसतसे त्यांचे ज्ञान आणि तेज संपूर्ण जगात पसरू लागले. अनेक ऋषीमुनी चित्रकूटात येऊन बाल दत्तात्रेयांचे मार्गदर्शन घेऊ लागले. साक्षात देवांचे गुरु बृहस्पती आणि दैत्यांचे गुरु शुक्राचार्यसुद्धा दत्तात्रेयांच्या चरणापाशी नतमस्तक झाले. सृष्टीला तिच्या आधी गुरु प्राप्त झाला होता. दत्तात्रेयांनी आपल्या लीलांमधून हे दाखवून दिले की देव हा भक्तापासून वेगळा नाही. जो कोणी अत्री आणि अनुसूयेप्रमाणे निष्काम भक्ती करेल, त्याच्या दारात देव स्वतःहून चालत येईल. सिद्धमुनी नामधारकाला सांगत होते, वत्सा, दत्तात्रेयांचा हा जन्म म्हणजे केवळ एक पौराणिक कथा नाही, तर तो आपल्या सर्वांच्या जीवनातील एक महत्त्वाचा धडा आहे. अहंकाराचा त्याग केला की देव बालक होतो आणि भक्ती प्रबळ झाली की देव तुमच्या अधीन होतो. दत्तात्रेयांनी चंद्र आणि दुर्वास यांचे तेज स्वतः सामावून घेतले. याचा अर्थ असा की जीवनात शांती म्हणजे चंद्र आणि शिस्त म्हणजे दुर्वास या दोन्ही गोष्टींचे संतुलन असेल तरच तुम्हाला दत्त म्हणजे विष्णूचे ज्ञान प्राप्त होऊ शकते. नामधारक हे सर्व ऐकून पूर्णपणे भारावून गेला होता. त्याच्या डोळ्यांसमोर दत्तात्रेयांची ती त्रिगुणात्मक मूर्ती उभी राहिली होती. त्याला आता समजले होते की अत्री आणि अनुसूया किती महान होते. पण त्याच्या मनात आता एक नवीन जिज्ञासा निर्माण झाली. तो म्हणाला, स्वामी, दत्तात्रेयांच्या अवताराचे हे गुपित अत्यंत दिव्य आहे, पण या अवताराचा कलियुगाशी आणि आमच्यासारख्या सामान्य लोकांशी काय संबंध आहे? दत्तात्रेय हे केवळ एका युगापुरते मर्यादित नाहीत, ते अविनाशी आणि चिरंजीव आहेत असे आपण म्हणतो. मग ते आजही कोठे राहतात आणि नामधारकासारख्या सामान्य भक्ताला ते कसे प्राप्त होतात? सिद्धमुनींनी हसून त्याला सांगितले की दत्तात्रेय हे आजही आपल्यामध्ये आहेत. ते कधी अवधूत रूपात, कधी संन्यासी रूपात, तर कधी एका साध्या भिकाऱ्याच्या रूपात वावरत असतात. ते भक्तांची परीक्षा घेतात आणि जे खरे भक्त असतात त्यांना आपला हात देऊन भवसागरातून तारून नेतात. पण हे सर्व समजून घेण्यासाठी दत्तात्रेयांच्या स्वरूपाचे सखोल निरूपण ऐकणे आवश्यक आहे. अशा प्रकारे साक्षात दत्तप्रभूंचा अवतार झाला. पण या अवताराचा कलियुगाशी आणि नामधारकाशी काय संबंध आहे? दत्तात्रेय हे आजही आपल्यात कसे वावरतात आणि त्यांच्या गुरुतत्वाचे रहस्य काय आहे, हे सर्व आपण जाणून घेणार आहोत. सिद्धमुनींनी जेव्हा दत्तात्रेयांच्या अवताराची ती दिव्य कथा पूर्ण केली तेव्हा नामधारकाच्या डोळ्यांसमोरून जणू प्रकाशाचे हजारो पडदे सरकले होते. पण केवळ कथा ऐकून तृप्त होणारा तो सामान्य श्रोता नव्हता, तर तो एक मुमुक्षू होता, ज्याला सत्याच्या गाभ्यापर्यंत पोचायचे होते. सिद्धमुनींनी नामधारकाच्या चेहऱ्यावरील ते बदललेले भाव पाहिले आणि त्यांनी या 3ऱ्या अध्यायातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजेच निरूपण सांगायला सुरुवात केली. वत्सा, नामधारका, तू आता श्रीगुरुचरित्रातील हा अत्यंत पवित्र असा 3रा अध्याय श्रवण केलास. पण लक्षात ठेव, केवळ कथा ऐकणे म्हणजे भक्ती नव्हे. या कथेच्या मागे लपलेले जे आध्यात्मिक रहस्य आहे, जोपर्यंत तुझ्या हृदयात उतरत नाही तोपर्यंत तुझे वाचन अपूर्ण आहे. या अध्यायाचा सर्वात मोठा बोध म्हणजे अहंकाराचा त्याग. तू पाहिलेस की एका बाजूला महर्षी दुर्वास होते, ज्यांच्याकडे हजारो वर्षांचे तपोबल होते, जे प्रत्यक्ष शिवाचे अंश होते. तरीही त्यांना सुदर्शन चक्राच्या भीतीने त्रैलोक्यात पळावे लागले. का? कारण त्यांच्या तपाच्या मागे अहंकाराचा डोंगर उभा होता. त्यांना वाटत होते की मी थोर आहे, मी शाप देऊ शकतो, मी कोणालाही दंड देऊ शकतो. हा मीपणाच त्यांच्या पतनाला कारणीभूत ठरला. सिद्धमुनी पुढे म्हणाले, दुसरीकडे सती अनुसूया होती. तिच्याकडेही सामर्थ्य होते, पण तिच्या मनात मीपणा नव्हता.
तिने स्वतःला पूर्णपणे आपल्या पतीच्या आणि ईश्वराच्या चरणी अर्पण केले होते. जेव्हा तिने साक्षात त्रिमूर्तींना बालके बनवले तेव्हा तिने स्वतःला कर्ती मानले नाही. तिने अत्री ऋषींच्या पुण्याईवर आणि ईश्वराच्या इच्छेवर विश्वास ठेवला, हाच तो मूलभूत फरक आहे जो एका साधकाला सिद्ध बनवतो किंवा संकटात ढकलतो. देव हा शक्तीचा भुकेला नाही, तो केवळ प्रेमाचा आणि नम्रतेचा भुकेला आहे. जो स्वतःला शून्य करतो त्या शून्यात साक्षात परमात्मा येऊन भरला जातो. अनुसूयेने स्वतःचं अस्तित्व पुसून टाकले होते, म्हणूनच तिच्या कुशीत ब्रह्मांड लोळू लागले. नामधारकाने विचारले, स्वामी, मग गुरु कशासाठी हवे असतात? जर देव भक्तीने प्रसन्न होतो तर मध्ये कोणाची गरज का वाटावी? यावर सिद्धमुनींच्या आवाजात एक वेगळीच खोली आली. वत्सा, अत्री आणि अनुसूया हे स्वतः तपस्वी होते, तरीही त्यांना गुरुतत्वाची ओढ लागली. गुरु हे केवळ व्यक्ती नसून ते असे माध्यम आहेत जे भक्ताचा अहंकार गळवून टाकतात. तू पाहिलेस की अत्री अनुसूयासारख्या शुद्ध मनाच्या भक्तासाठी देव स्वतः चालत येतो. पण ज्यांचे मन शुद्ध नाही, ज्यांच्या मनात वासना आणि अहंकाराचे काहूर आहे, त्यांना त्या प्रकाशापर्यंत नेण्यासाठी गुरुची आवश्यकता असते. दत्तात्रेय हे केवळ देव नाहीत, ते आधी गुरु आहेत. गुरु म्हणजे तो जो अज्ञानरूपी अंधार दूर करतो. दत्तात्रेयांची 3 मुखे म्हणजे काय? ते सर, रज आणि तम या तिन्ही गुणांवर विजय मिळवल्याचे प्रतीक आहे. त्यांच्या हातातली 6 आयुधे ही मानवी विकारांचा नाश करणारी साधने आहेत. सिद्धमुनींनी या अध्यायातील ओव्यांचे आध्यात्मिक अर्थ उलगडायला सुरुवात केली. ते सांगू लागले की सुदर्शन चक्र हे केवळ एक शस्त्र नसून ते विवेक आहे. जेव्हा माणसाच्या मनातील विकार म्हणजे कृत्या राक्षसी त्याला ग्रासायला येतात, तेव्हा भक्तीच्या बळावर विवेकाचे सुदर्शन चक्र धावून येते. ज्याप्रमाणे अंबरीश राजाने सुदर्शन चक्राला प्रार्थना करून शांत केले, त्याचप्रमाणे साधकाने आपल्या विवेकाला विनवणी करायला हवी की त्याने कोणाचाही सूध न घेता केवळ रक्षण करावे. जीवनात जेव्हा संकटे येतात तेव्हा माणूस दुर्वासांसारखं इकडे तिकडे पळतो. कधी इंद्राकडे म्हणजे सत्तेकडे, कधी ब्रह्माकडे म्हणजे ज्ञानाकडे, तर कधी शिवाकडे म्हणजे वैराग्याकडे. पण जोपर्यंत तो विष्णूंच्या म्हणजे प्रेमाच्या किंवा भक्तीच्या चरणी जात नाही आणि ज्याचा त्याने अपमान केला आहे त्याची क्षमा मागत नाही, तोपर्यंत त्याला शांती मिळत नाही. सिद्धमुनींचे हे बोल ऐकता ऐकता नामधारकाच्या अंतर्मनात एक विलक्षण परिवर्तन घडू लागले होते. त्याला जाणीव झाली की आजवर तो स्वतःला किती श्रेष्ठ समजत होता. त्याच्या मनात किती सुप्त अहंकार लपलेला होता. त्याचे शरीर शिथिल झाले आणि त्याच्या डोळ्यातून घळझाला पाणी वाहू लागले. त्याला त्या क्षणी आपल्यासमोर बसलेले सिद्धमुनी केवळ एक व्यक्ती वाटत नव्हते, तर त्याला त्यांच्यामध्ये साक्षात दत्तात्रेयांचे रूप दिसू लागले. त्याला आठवले की कशाप्रकारे त्याने आपल्या जीवनात अनेकदा इतरांचा अपमान केला होता, कशाप्रकारे त्याने आपल्या छोट्याशा ज्ञानाचा गर्व केला होता. त्याच्या मनातील अहंकाराची ती भिंत जी अनेक वर्षांपासून त्याने बांधली होती ती आता हळूहळू कोसळू लागली होती. त्याला असे वाटले की तो एका खोल दरीत पडला आहे आणि त्याला वाचवण्यासाठी फक्त त्याच्या गुरुचा हात तिथे आहे. त्या शांततेत त्याला आपल्या श्वासाची गती जाणवू लागली. त्याला समजले की गुरु कशाला म्हणतात. गुरु म्हणजे ती शीतलता जी अनुसूयेच्या अंगाई गीतात होती. गुरु म्हणजे ते सुदर्शन जे रक्षण करते आणि गुरु म्हणजे ते बाळपण जे देवांनाही हवेहवेसे वाटते. नामधारकाचे मस्तक आपोआप सिद्धांच्या चरणांवर झुकले. त्याच्या मनात एकच विचार होता, मी काहीही नाही, जे काही आहे ते तूच आहेस. त्या समर्पणामुळे त्याला एका अशा आनंदाची प्राप्ती झाली जो त्यांनी यापूर्वी कधीही अनुभवला नव्हता. त्याच्या हृदयातील द्वैत संपले होते. त्याला आता समजले होते की गुरुच्या पायाशी गेल्याशिवाय या अहंकाराच्या चक्रातून सुटका नाही. त्याच्या अंतर्मनात श्रद्धेचा एक नवीन तेजस्वी दिवा उजळला होता, ज्याच्या प्रकाशात त्याला स्वतःचे खरे स्वरूप दिसत होते. तो आता एक सामान्य शिष्य राहिला नव्हता, तो आता गुरुप्रेमात विरघळलेला एक अंश झाला होता. सिद्धमुनींनी पाहिले की नामधारक आता पूर्णपणे तयार झाला आहे. त्यांनी त्याला उचलून धरले आणि म्हणाले, वत्सा, हेच या अध्यायाचे फलित आहे. ज्याला स्वतःच्या लघुतेची जाणीव होते त्यालाच ईश्वराच्या विशालतेचे दर्शन घडते. तू आता खऱ्या अर्थाने श्री गुरुचरित्राचा अधिकारी झाला आहेस. या अध्यायातील ओव्यांमध्ये असे सामर्थ्य आहे की जो कोणी हा अध्याय भावपूर्ण वाचेल किंवा ऐकेल त्याला मिळणारी फळे अफाट आहेत. शास्त्रात याला फलश्रुती असे म्हणतात. वत्सा, लक्षात ठेव, ज्या स्त्रीला अपत्यप्राप्ती होत नाही, जिचे अंगण बालकांच्या किलबिलाटाने पोरके आहे, अशा स्त्रीने जर या अध्यायाचे विधिवत पारायण केले तर माता अनुसूयेचा आशीर्वादाने तिला नक्कीच सुपुत्र प्राप्त होतो. हे केवळ आश्वासन नाही, तर हा श्री गुरूंचा आशीर्वाद आहे.
ज्यांच्या घरात सतत कटकटी आहेत, जिथे शांती नाही, अशा ठिकाणी या अध्यायाचा पाठ केल्यास घरातील सर्व नकारात्मक शक्ती आणि अहंकार दूर पळून जातात. ज्याप्रमाणे दुर्वासांचा अहंकार सुदर्शन चक्राने जाळून टाकला, त्याचप्रमाणे हा अध्याय मानवाच्या मनातील क्रोधाचा आणि मत्सराचा नाश करतो. सिद्धांनी पुढे स्पष्ट केले की चंद्र आणि दुर्वास यांनी आपले तेज दत्तात्रेयांत विलीन केले. याचा अर्थ असा की जीवनात शांती आणि शिस्त, तप या दोन्ही गोष्टींचे विलीनीकरण भक्तीत झाले पाहिजे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या शक्तीचे प्रदर्शन करता तोपर्यंत तुम्ही दुर्वास असता, पण जेव्हा तुम्ही तुमची शक्ती लोकांच्या कल्याणासाठी किंवा ईश्वराच्या चरणी समर्पित करता तेव्हा तुम्ही दत्त बनता. दत्त या शब्दाचा अर्थच आहे दिलेले, गिवन. ज्याने स्वतःला पूर्णपणे जगासाठी आणि देवासाठी देऊन टाकले आहे तो म्हणजे दत्त. नामधारकाने विचारले, स्वामी, हा अध्याय वाचल्याने संकटातून सुटका होते असे आपण म्हणालात, त्याचे कारण काय? कारण हा अध्याय मनाला शुद्ध करतो. जेव्हा मन शुद्ध होते तेव्हा संकटांचे स्वरूप बदलून जाते. राजा अंबरीशावर संकट आले, पण त्याच्या शुद्ध मनामुळे ते संकट भाग्योदयात बदलले. अनुसूयेवर संकट आले, पण तिच्या पातिव्रत्यामुळे ते साक्षात विधात्याच्या दर्शनात बदलले. ज्याचे मन गुरुच्या चरणी स्थिर आहे त्याला कोणतेही संकट स्पर्श करू शकत नाही, कारण साक्षात सुदर्शन चक्र त्याच्या रक्षणासाठी सज्ज असते. नामधारकाची व्याकुळता आता शांत झाली होती, पण त्याची जिज्ञासा संपली नव्हती. त्याला आता कळाले होते की गुरु म्हणजे काय. त्याने ठरवले की आता तो आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण या गुरुतत्वाचा शोध घेण्यात घालवेल. सिद्धमुनी आता नामधारकाला एका अशा रहस्याबद्दल सांगणार होते जे ऐकून त्याचे डोळे उघडणार होते. ते रहस्य म्हणजे कलियुगातील दत्तात्रेयांचे अस्तित्व आणि त्यांनी घेतलेले मानवी अवतार. तिसरा अध्याय इथे पूर्णत्वास येत होता, पण कथेचा प्रवाह आता एका अधिक रोमांचक वळणाकडे वळणार होता. सिद्धमुनींनी नामधारकाच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला सावरून बसवले. ते म्हणाले, वत्सा, आता तू तिसरा अध्याय पूर्ण केला आहेस, पण हा प्रवास इथे थांबत नाही. आता आपण अशा कथेकडे वळणार आहोत जिथे तुला समजेल की गुरुचा आशीर्वाद एखाद्याचे नशीब कसे पालटू शकते. माता अनुसूयेने दिलेल्या एका शापामुळे आणि आशीर्वादाने एका सामान्य मानवाला सहस्त्रबाहू कसे मिळाले आणि कार्तिवीर्य अर्जुनाचा तो अजोड पराक्रम कसा घडला हे आपण चौथ्या अध्यायात पाहणार आहोत. सिद्धमुनी आता नामधारकाला एका अशा रहस्याबद्दल सांगणार होते जे ऐकून त्याचे डोळे उघडणार होते. या अध्यायाने नामधारकाला अहंकारापासून मुक्त केले होते, पण आता त्याला कर्माच्या आणि वरदानाच्या त्या अद्भुत खेळात शिरायचे होते. काय होते ते रहस्य पाहूया. सिद्धमुनींनी जेव्हा दत्तात्रेयांचे अवताराचे आणि त्यामागील रहस्याचे निरूपण थांबवले तेव्हा आश्रमातील वातावरणात एक अभूतपूर्व शांतता पसरली होती. ही शांतता रिकामी नव्हती, तर ती ज्ञानाच्या आणि भक्तीच्या भाराने भरलेली होती. नामधारक अजूनही डोळे मिटून त्या अनुभवात रमला होता. सिद्धमुनींनी त्याच्या खांद्यावर मायेने हात ठेवला आणि अत्यंत गंभीर पण वात्सल्यपूर्ण आवाजात म्हटले, वत्सा, नामधारका, आज तू श्री गुरुचरित्र या अमृत ग्रंथातील तिसरा अध्याय पूर्णपणे श्रवण केला आहेस. या अध्यायाची समाप्ती केवळ एका कथेची समाप्ती नाही, तर ती तुझ्या अज्ञानाच्या अंताची नांदी आहे. ज्याप्रमाणे राजा अंबरीशाने विष्णुचरणी स्वतःला वाहून घेतले आणि माता अनुसूयेने साक्षात त्रिमूर्तींना आपल्या वात्सल्याने जिंकले, त्याचप्रमाणे तू सुद्धा आता तुझ्या शंकांचा आणि संशयांचा त्याग केला आहेस. सिद्धमुनी पुढे सांगू लागले, या तिसऱ्या अध्यायाचे महात्म्य त्रैलोक्यात वर्णिलेले आहे. जो कोणी हा अध्याय अत्यंत श्रद्धेने आणि शुद्ध अंतःकरणाने वाचतो किंवा ऐकतो त्याला मिळणारी फळे अफाट आहेत. शास्त्रात याला फलश्रुती असे म्हणतात. वत्सा, लक्षात ठेव, ज्या स्त्रीला अपत्यप्राप्ती होत नाही, जिचे अंगण बालकांच्या किलबिलाटाने पोरके आहे, अशा स्त्रीने जर या अध्यायाचे विधिवत पारायण केले तर माता अनुसूयेच्या आशीर्वादाने तिला नक्कीच सुपुत्र प्राप्त होतो. हे केवळ आश्वासन नाही, तर हा श्री गुरूंचा आशीर्वाद आहे. ज्यांच्या घरात सतत कटकटी आहेत, जिथे शांती नाही, अशा ठिकाणी या अध्यायाचा पाठ केल्यास घरातील सर्व नकारात्मक शक्ती आणि अहंकार दूर पळून जातात. ज्याप्रमाणे दुर्वासांचा अहंकार सुदर्शन चक्राने जाळून टाकला, त्याचप्रमाणे हा अध्याय मानवाच्या मनातील क्रोधाचा आणि मत्सराचा नाश करतो. सिद्धमुनींच्या बोलण्यात आता एक वेगळाच उत्साह होता. ते कथेचा समारोप करत सांगत होते, हा अध्याय वाचल्याने मनुष्याला साक्षात 100 यज्ञांचे पुण्य मिळते. संकटात सापडलेला माणूस जेव्हा अहम भक्त पराधीनो या विष्णूंच्या वचनाचे स्मरण करतो तेव्हा साक्षात परमात्मा त्याचे रक्षण करण्यासाठी धावून येतो. राजा अंबरीशाची ही कथा आपल्याला शिकवते की देवाला तुमची संपत्ती नको आहे, त्याला तुमचे पद नको आहे, त्याला फक्त तुमची अनन्य भक्ती हवी आहे. जो भगवंताचा होतो, भगवंत त्याचा होतो.
नामधारका, तू आज ही कथा ऐकून तुझे जीवन धन्य केले आहेस. तुझे पितृदोष, तुझे पूर्वजन्मीचे पाप आणि तुझ्या मनातील सर्व भीती या अध्यायाच्या श्रवणाने आता भस्म झाली आहे. नामधारकाने हळूहळू आपले डोळे उघडले. त्याच्या डोळ्यात आता गोंधळ नव्हता, तर एक अथांग शांती होती. त्याने सिद्धमुनींकडे पाहिले. त्याला असे वाटले की समोर बसलेले सिद्धमुनी हे सामान्य मनुष्य नसून साक्षात गुरु दत्तात्रेयांचेच एक रूप आहेत. तो आता पुढची कथा ऐकण्यासाठी अधिकच व्याकुळ झाला होता. त्याच्या मनातील जिज्ञासेचा अग्नी आता अधिकच प्रज्वलित झाला होता. तो म्हणाला, स्वामी, या अध्यायाने माझे डोळे उघडले आहेत. पण आपण मघाशी उल्लेख केलात की माता अनुसूयेने कोणाला तरी शाप दिला होता आणि त्याचवेळी कोणाला तरी आशीर्वादही दिला होता, ज्यामुळे कार्तिकवीर्य अर्जुनाला सहस्रबाहू मिळाले. ही कथा काय आहे? एका भक्ताला देवाकडून मिळालेले ते अफाट सामर्थ्य आणि त्यामागील रहस्य काय आहे? कृपया मला 4थ्या अध्यायाची दीक्षा द्या. मला आता क्षणभरही थांबणे शक्य नाही. आश्रमाच्या बाहेर आता सूर्यास्त झाला होता. आकाशात केशरी आणि जांभळ्या रंगांची उधळण झाली होती. पक्ष्यांचे थवे आपल्या घरट्यांकडे परतत होते आणि वातावरणात एक दिव्य सायंकाळची शांतता पसरली होती. नामधारकाने काहीही न बोलता सिद्ध मुनींच्या चरणांवर आपले मस्तक ठेवले. त्या स्पर्शात एक पूर्ण शरणागती होती. त्याला जाणवले की आजवर तो जगाच्या पाठीवर सुखाचा शोध घेत होता, पण खरे सुख तर या गुरुचरणांशी असलेल्या विसाव्यात आहे. त्याच्या मनात एक विचार चमकून गेला. मी इतके दिवस कोठे होतो? का मी या अमृतापासून वंचित राहिलो? त्याच्या डोळ्यातून ओघळणारे आनंदाश्रू सिद्धांच्या पादुकांना भिजमत होते. त्या शांततेच्या क्षणात नामधारकाला आपल्या आतून एक प्रकाश उमटताना दिसला. त्याला गुरुचरित्रातील प्रत्येक शब्द आता मंत्रासारखा भासत होता. त्याला असे वाटले की त्याच्या आयुष्यातील सर्व काळोख आता कायमचा संपला आहे. गुरूंच्या सानिध्यात त्याला एक अशी सुरक्षा जाणवली जी सुदर्शन चक्रापेक्षाही प्रबळ होती. त्याला जाणवले की भक्ती हीच खरी ताकद आहे आणि श्रद्धा हाच खरा मार्ग आहे. त्याने मनोमन ठरवले की आता तो या गुरुसेवेतून कधीही बाहेर पडणार नाही. श्रद्धेचा एक नवीन, कधीही न विझणारा दिवा त्याच्या मनात उजाळला होता. तो आता एक सामान्य याचक राहिला नव्हता. तो आता गुरुप्रेमात नाहून निघालेला एक अधिकारी भक्त झाला होता. त्या क्षणी त्याला ब्रह्मांडातील सर्व रहस्य गुरुचरणांशी गुंफलेली दिसली. त्याच्या अंतर्मनातील त्या परमोच्च शांततेने त्याला जाणीव करून दिली की खऱ्या गुरुप्राप्तीनंतर जगात मिळवण्यासारखे दुसरे काहीही उरत नाही. सिद्धमुनींनी नामधारकाला मायेने उठवले आणि त्याला पुन्हा एकदा आपल्या समोर बसवले. ते म्हणाले, वत्सा, तुझा हा निश्चय पाहून मला अत्यंत आनंद झाला आहे. तुझे हृदय आता त्या दिव्य ज्ञानासाठी पूर्णपणे तयार झाले आहे. 3ऱ्या अध्यायाची समाप्ती म्हणजे तुझ्या आयुष्यातील एका नवीन पर्वाचा आरंभ आहे. तू आता जो प्रश्न विचारला आहेस तोच 4थ्या अध्यायाचा मुख्य विषय आहे. कार्तवीर्य अर्जुन हा एक महान राजा होता, पण त्याला मिळालेले ते 1000 हात आणि त्याचे ते सामर्थ्य हे माता अनुसूयेच्या एका दिव्य खेळाचा भाग होते. भक्ती कशी फळाला येते आणि गुरुप्रसाद काय असतो हे तुला 4थ्या अध्यायात कळेल. सिद्धांनी सांगायला सुरुवात केली की 4थ्या अध्यायात तू ऐकशील की कशाप्रकारे कार्तवीर्य अर्जुनाने साक्षात दत्तात्रेयांना प्रसन्न केले. एका राजपुत्राचा चक्रवर्ती सम्राट होण्यापर्यंतचा प्रवास आणि त्या प्रवासात माता अनुसूयेने दिलेल्या त्या शापाचे आशीर्वादात कसे रूपांतर झाले हे अत्यंत रोमांचक आहे. तसेच दत्तात्रेयांनी आपल्या भक्ताला योगविद्येचे दान कसे दिले हे सुद्धा तुला तिथे समजेल. तो अध्याय म्हणजे पराक्रम आणि भक्तीचा एक सुवर्ण संगम आहे. नामधारक आता पुढची कथा ऐकण्यासाठी सज्ज झाला होता. त्याने आपले हात जोडले आणि सिद्धांकडे पाहत राहिला. सिद्धमुनींनी आपल्या कमंडलूतील थोडे जल हातावर घेतले आणि नामधारकावर शिंपडले. ते म्हणाले, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो सिद्ध नामधारक संवादे अंबरीश राजाख्यानम दत्तजन्मवर्णनम नाम 3योऽध्याय समाप्तः. हा अध्याय संपल्याची घोषणा होताच नामधारकाच्या कानात जणू दिव्य संगीत गुंजू लागले. 3ऱ्या अध्यायाने त्याला अहंकाराचा त्याग शिकवला होता, तर आता 4था अध्याय त्याला सामर्थ्याचा योग्य वापर आणि गुरुप्रसादाची महती शिकवणार होता. रात्र झाली होती. आश्रमात दिवे उजळले होते आणि नामधारकाच्या मनात गुरुचरित्राची ती दिव्य ज्योत अखंडपणे जळत होती. तो आता एका नवीन प्रवासासाठी, एका नवीन अध्यायासाठी पूर्णपणे तयार होता. तर मित्रांनो,
श्री गुरुचरित्र अध्याय 3 वरील ही विस्तारित कथा आणि निरूपण तुम्हाला कसे वाटले? अंबरीश राजाची भक्ती आणि दत्तात्रयांचा हा दिव्य जन्म सोहळा वाचून किंवा ऐकून तुमच्या मनात कोणते विचार आले ते कमेंट करून नक्की सांगा. ही कथा तयार करताना घेतलेली मेहनत जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्रद्धेने जय श्रीकृष्ण किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून 4थ्या अध्यायातील कार्तवीर्य अर्जुनाची कथा आणि माता अनुसूयेचा आशीर्वाद याबद्दलचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. या दिव्य प्रवासात आमच्यासोबत जोडलेले रहा.